मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. आणि शिक्षक दिनाच्या मी आधीच शुभेच्छा देते, नंतर विसरण्याची शक्यता फार दाट आहे. आणि बाबांच्या कृपेने आपलं हे पहिला ग्रंथ झालाच आहे, भाग 1. मेहर बाबांचे अध्यात्म परलेख आणि संदेशचा भाग 2 पण आता आज आपण संपवायचा प्रयत्न करू. अगदी थोडी पानं राहिलेली आहे, म्हणजे मग पुढच्या वेळेपासून आपल्याला नवीन पुस्तक सुरू करता येईल आणि जे ग्रुपवर आपण पोस्ट करतो ते आणि ह्याचा मेळ जमून येईल. आणि तुम्ही सगळेजण पण ह्या पूर्ण वाचनामध्ये राहिलात सोबत, त्याच्याबद्दल पण आभार सगळ्यांचे. केतकीचे खास आभार, कारण लिंक शिवाय काही हे होऊ शकलं नसतं आणि तिनं फार उत्तमरित्या ती जबाबदारी पेलली आहे. आणि आता इतरांच्या माहितीसाठी काहींना ऑलरेडी माहित आहे, ज्याला आपण सिक्वेन्स 3 म्हणू शकतो. सिक्वेन्स 3 का? कारण सिक्वेन्स 1 म्हणजे आपलं ग्रुपवरचं पोस्टिंग महत्वाचं, आपण व्हॉट्सअपवर जी पानं टाकतो. सिक्वेन्स 2 म्हणजे हे ऑनलाईन वाचन. आणि सिक्वेन्स 3 याच्यासाठी म्हटलं की नागपूरला नागपूर सेंटर जे आहे धरमपेठ मधलं, तिथे त्यांनी आता याचं वाचन आणि एक्सप्लेनेशन हे सुरू केलेलं आहे. मला वाटतं या रविवारी त्यांचं सेंटर झालं नाही, पण पुढच्या रविवारी मुकुंदराव टोळ तिथे ईश्वरानुभूतीवर सांगणार आहे आणि केतकी पण तिथे सांगत असते. गेल्या रविवारी पण केतकीचं झालं. त्यामुळे सिक्वेन्स 3 ऑलरेडी ह्याचा सुरू झालेला आहे. नागपूर सेंटरला याचे कार्यक्रम होतात. आता आपल्या फळीवरील प्रवचन आपण बघत होतो. तर गेल्या वेळी आपण 20 नंबरचं लेक्चर बघितलं होतं, पतन होतं. आणि मागच्या वेळी आपण बघितलं की बरेच विषय होते त्याच्यामध्ये. प्रेम, मंडळ आणि डेलिगेशन, मृत्यू, नामस्मरण, असे बरेच विषय गेल्या लेक्चरला. ब्रह्मज्ञान आणि देहभान आणि बाबांच्या 3 आज्ञा, धैर्य, असे बरेच विषय होते गेल्या लेक्चरला. तर आज आपण 21 नंबर पासून सुरुवात करूया. ह्याचं हेडिंग आहे संस्कार. आवाज सगळ्यांना येतोय ना? जय बाबा. थँक्यू. 21 नंबरचं लेक्चर. व्यष्टी बिंदू हा जेव्हा सत्तारूप सागराच्या विधाता नामक भागातून आत्मज्ञान होण्याकरता विभक्त झाला, तेव्हापासून संस्कार उत्पन्न होण्यास सुरुवात झाली. विभक्त म्हणजे वेगळा. व्यष्टी बिंदू म्हणजे एक स्वतंत्र बिंदू, व्यक्तिगत बिंदू. की बाबांनी उदाहरण दिलं होतं की ईश्वर म्हणजे महासागर आणि मग त्याला त्याच्या जवळच्या अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे, त्याचं भान नाही, असा त्याला बेभान भगवान म्हटलेला आहे बाबांनी टिफिन लेक्चर मध्ये. की असा जो ईश्वर आहे त्याला स्वतःलाच माहित नाही की मी ईश्वर आहे. आणि मग त्या सागरामध्ये एक लहर उत्पन्न होते, म्हणजे इच्छा आहे. पहिली इच्छा बरोबर पहिला संस्कार उत्पन्न झाला. ती इच्छा होती की कोहम, मी कोण आहे हे जाणण्याची. आणि मग त्यापासून जे सागरामध्ये बिंदू तयार झाले ते बिंदू म्हणजे आपण सगळे जीवात्मे. आता हा जीवात्मा त्यातनं परमात्म्यापासून विभक्त कशा झाला? की मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी, स्वतःचं स्वरूप जाणून घेण्यासाठी, म्हणजे आत्मज्ञान होण्याकरता तो वेगळा झाला विधाता नावाच्या भागामधून किंवा परमात्म्यापासून. आणि तेव्हापासून पहिली जिथे इच्छा तिथे संस्कार, तिथपासनं संस्कार उत्पन्न व्हायला सुरुवात झाली. म्हणजे पहिल्या इच्छेबरोबर पहिला संस्कार उत्पन्न झाला.
पुढच्या सर्व योनी व जन्म जाणीव व आत्मज्ञान होण्याकरताच होतात. पुढचे सगळे जे काही उत्क्रांतीची प्रक्रिया आहे, आपण बघितलं की पत्थर योनीपासून तर मनुष्य योनीपर्यंत, मग त्या कीटक जानवर सगळे आले. तर हे सगळे जे योनी आहेत, उत्क्रांतीची प्रक्रिया आहे. आणि मनुष्य योनीत आल्यावर जे वेगवेगळे जन्म आहेत ते सगळे कशासाठी आहे की आधीच्या जन्मात गोळा झाले जे संस्कार आहेत ते ह्या जन्मामध्ये त्याचा सगळा जो काही हिशोब आहे त्याप्रमाणे दुसरा जन्म होतो. त्या जन्मामध्ये ते विरुद्ध संस्कारांप्रमाणे तो जन्म असतो आणि ते संस्कार मिटवण्यासाठी, पण संस्कार मिटवतात ना त्यातनं पुन्हा नवे संस्कार उत्पन्न होऊन अशा प्रकारे हे जन्म मरणाचं चक्र चालू असतं. परंतु हे जन्म मरणाचं चक्र किंवा सगळ्या योनी हे सगळं कशासाठी आहे की कॉन्शियसनेस जो आहे, चैतन्य जे आहे, जाणीव जे आहे, आत्मज्ञान आहे ते होण्याकरताच आहे. संस्कार सारखे उत्पन्न होऊन इतके घन होतात की ते मनुष्यास जिवंतपणी व मेल्यावरही सोडत नाहीत. पण ईश्वर साध्य होण्यापूर्वी संस्कार मनुष्यापासून वियुक्त झाले पाहिजे. वियुक्त म्हणजे वेगळे झाले पाहिजे. हे लेक्चर अगदी सुरुवातीच्या काळात बाबांनी फळीवर दिलेले आहे की जेव्हा लोकांना पाप पुण्य माहित होतं पण संस्कार काय आहे, कर्माचं गती कशी असते या गोष्टी माहीत नव्हत्या, तेव्हा अशा छोट्या छोट्या लेक्चरमधून बाबांनी ते समजावून सांगितलेलं आहे. इथे बाबा म्हणतात की संस्कार जिवंतपणे तर असतातच त्याच्या मागे. का? कारण आपण या जन्मात जे काही करतो त्यापासनं जे संस्कार उत्पन्न होतात त्याचा छाप किंवा ते संस्कार कुठे स्टोअर केलेले असतात, कारण देह किंवा मनोदेहावर. म्हणूनच बऱ्याचदा सांगितलं जातं काही काही जे धर्म आहेत, जसं मुस्लिम धर्मामध्ये पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नाही. आणि एका अर्थाने ते बरोबर आहे. का? कारण हा देह म्हणजे देह जातो, त्यात बुद्धी जाते, नष्ट होते स्थूल देहाबरोबर, परंतु मन नष्ट होत नाही. तर पहिल्या जन्माबरोबर ते मन उत्क्रांतीच्या पहिल्या स्थितीपासून जे मन असतं ते शेवटपर्यंत ते कायमच राहतं आणि एकदम ईश्वर साक्षात्काराच्या वेळेलाच मनोनाश होतो. म्हणून एका अर्थाने त्या लोकांचं जे श्रद्धा आहे की पुनर्जन्म नाही ते या अर्थाने बरोबर आहे असं बऱ्याचदा मला वाटतं. हे माझं ओपिनियन आहे. आणि पुढे बाबांच्या ह्याच्यातही हे सांगितलेलं आहे की मन एकदाच निर्माण होतं, ते परत परत मरत नाही. स्थूल देह मरतो पण मन मरत नाही, कारण त्याला कारण देह म्हटलेलं आहे. कारण त्या कारण देहातनं दुसरा जन्म कशा पद्धतीचा असेल ते ठरलं जातं. त्याचं कारण असतं पुढच्या जन्माचा, पुढच्या योनीचा, पुढच्या उत्क्रांतीच्या पायरीचं कारण देह हा कारण असतो, म्हणून त्याला कारण देह म्हटलेलं आहे. तर जिवंतपणी आणि मेल्यावरही हे संस्कार सोडत कसे नाही, तर हा जन्म आपला मागच्या संस्कारांवर अवलंबून असतोच, पण मृत झाल्यानंतर पुन्हा जन्म मिळेपर्यंत ती जी अवस्था आहे ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये, ते जे बाबांनी सांगितलं की गेलेल्या जन्मातलं संपूर्ण चलचित्राप्रमाणे, त्याच्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या समोरून सगळं जातं, ते सगळे सुख दुःख पुन्हा अनुभवतो, पण अधिक जास्त तीव्रतेने ते अनुभवतो. ते संस्कार तो पुन्हा उपभोगतो. अशा प्रकारे ह्या जन्मामध्ये जे संस्कार साचवलेले असतात त्यातले बरेचसे संस्कार ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये नष्ट होतात. तोपर्यंत त्या ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये आत्मा राहतो जोपर्यंत हे संस्कार जे आहेत तराजूत टाकल्यासारखे इक्वल होत नाही. ते संपूर्ण इक्वल कधीच होत नाही, थोडा फरक असतो. तो जो थोडा फरक असतो, राहिलेले जे संस्कार चांगले किंवा वाईट आहेत त्यानुसार पुढचा जन्म त्याचा निश्चित होतो की कुठल्या देशात असेल, कुठल्या परिस्थितीत असेल, तो सुंदर रूपवान श्रीमंत असेल की गरीब कुरूप असेल, हे सगळं त्याच्या आताच्या केलेल्या कर्मांप्रमाणे हे सगळं पुढच्या जन्माचं ठरत असतं. म्हणून बाबांनी इथे शब्द वापरलाय की जिवंतपणी ते संस्कार त्याला सोडत नाही, पण मेल्यावरही ते संस्कार सोडत नाही. म्हणून ईश्वर साध्य होण्यापूर्वी हे संस्कार संपूर्ण नष्ट झाले पाहिजे, वियुक्त झाले पाहिजे, म्हणजे वेगळे झाले पाहिजे. आणि ते स्वतः जीवात्म्याला ते कधीच करता येत नाही. केवळ सद्गुरू ते उरले सुरले जे संस्कार आहेत, अगदी 6व्या भूमिकेवर सुद्धा, जे की गाडगे महाराज होते 6व्या भूमिकेवर, त्या भूमिकेत सुद्धा थोडे बहुत संस्कार शिल्लक असतात. तर ते केवळ सद्गुरू नष्ट करू शकतो. स्वतः जीवात्मा किती प्रयत्न केले
तरी ते नष्ट करू शकत नाही. आणि म्हणूनच बाबा म्हणतात की योगाचा जो मार्ग आहे तो बाबांनी कधीही प्रेफर केलेला नाही, की योगाच्या साधनेने एखादा फार फार तर अति झालं तर 5व्या भूमिकेपर्यंत किंवा 6व्यापर्यंत जाऊ शकतो, त्यापुढे तो स्वतःचा जाऊ शकत नाही. कारण संस्कार नष्ट करण्याचं काम, मनोनाश करण्याचं काम आणि तो जो अहंकार आहे त्याचा मूलोच्छेद करून त्याला विश्वात्मक अहंकारामध्ये बदलण्याचं काम हे केवळ सद्गुरू करू शकतो. कारण संस्कार असेपर्यंत व्यष्टी बिंदूला आदी संकेताची विस्मृती राहून संस्कारांमुळे उत्पन्न होणारी गतीच भासमान होत असते. ही जी सगळं आयुष्य आहे, हे जे सगळे घडतंय ते त्या संस्कारांमुळे होतं, पण ही गतीच त्याला खरी वाटते. आणि त्याचं जे आदी रूप आहे, आदी सचेतन, ते ही आदी रूपातली जी आहे त्याचं जे मूळ रूप आहे त्याचं त्याला विस्मरण होतं. आणि या संस्कारांमुळे हा देह म्हणजेच मी आहे असं त्याला वाटायला लागतं, की हे त्या व्यष्टी बिंदू भोवती जोपर्यंत संस्कार आहेत तोपर्यंत तो असंच होतं. सर्व संस्कारांचे परिमार्जन होईपर्यंत म्हणजे नष्ट होईपर्यंत मनुष्याला ईश्वर मिळत नाही, पण त्यांचे परिमार्जन करणे फार कठीण आहे, हेही बाबांना सांगितलं. इथे दुसरं एक छोटं थोडक्यात उदाहरण देते. आपण हे बऱ्याचदा बघितलं, बाबा प्रेमींना हे माहीत पण आहे चांगल्यापैकी आता, की बघा एखादं ऑपरेशन असेल आणि ॲनेस्थेटिस्ट तो ॲनेस्थेसिया देतो, भूलतज्ञ भूल देतो ऑपरेशनच्या वेळेला. जोपर्यंत भूल आहे तोपर्यंत त्याला देहाचं ते ऑपरेशन करतात, काटछीट काहीही कळत नाही. पुन्हा त्याला त्याचं देहभान येण्यासाठी, मूळ रूपाला येण्यासाठी, त्या ऑपरेशनच्या अवस्थेतून त्याला सगळ्या जगाचं स्वतःचं भान येण्यासाठी ती त्याची भूल उतरावी लागते. जेव्हा त्या ऑपरेशनवाल्याची भूल उतरेल त्या पेशंटची, तेव्हाच तो पेशंट स्वतःच्या मूळ रूपामध्ये समजेल की मी हा देह आहे, हे सगळं मी ऑपरेशन थिएटरमध्ये आहे, हे सगळं भान त्याला मी माझ्या हॉस्पिटलमध्ये आहे वगैरे हे भान त्याला येईल. तसंच आहे, एक कल्पना थोडं समजण्यासाठी हे सगळे संस्कार आपले नष्ट होतील तेव्हा आपल्याला आपल्या मूळ रूपाची जाणीव होईल. पुढे 22 नंबरचा लेक्चर आपण घेऊया. दुःख आणि सहनशीलता ह्याच्यावरती आहे. सूक्ष्म जगताला पुढे गती देणे हे एक आत्मज्ञान असून जगाची जाणीव कायम ठेवणाऱ्या सलिकांचे, सद्गुरूंचे कर्तव्य आहे. सद्गुरूचं कर्तव्य काय आहे की जे सूक्ष्म सटल वर्ड आहे. आपण काय, हा देह 3 देहांनी बनलेला आहे. हा बाहेर दिसतो तो स्थूल देह, याच देहामध्ये कारण देह आणि सूक्ष्म देह पण आहे, पण तो आपल्याला कळत नाही, जाणवत नाही. ज्या जीवात्म्याची प्रगती तितकी झालेली आहे त्यांनाच तो जाणतो. आणि म्हणून तिन्ही जगतांचा स्वामी जे म्हटलेलं आहे सद्गुरू किंवा ईश्वराला, ते या अर्थाने म्हटलेलं आहे. पण सद्गुरूला ह्या सूक्ष्म जगतामध्ये जे जीवात्मे आहेत, साधक आहेत, त्यांना पुश देऊन त्यांची पुढे प्रगती करण्याचं कर्तव्य सद्गुरूचं असतं. परंतु त्यातील प्रमुख पुरुषास अंतरंग निर्माण करून त्या अंतरंगातील व्यक्तींना आत्मज्ञान द्यावे लागते व शिवाय स्थूल जगतालाही गती द्यावी लागते. इथे चुकून घ्यावी शब्द झालेला आहे जुन्या पुस्तकात. नवीन पुस्तकात बघून घ्या, घ्यावी असेल तर तिथे द्यावी शब्द असायला पाहिजे. हा, त्याला करेक्ट करून द्यावी करायला लागेल. तो एवढी एक छोटी चूक आहे, द्यावी लागते. हा, एक्झॅक्टली. कारण जे स्थूल जगतात आपल्यासारखे लोक आहेत त्या आत्म्याची प्रगती होऊन तो पुढे अध्यात्म पथावर नसेल तर पथावर त्याला नेणं, पथातनं आणखीन पुढे त्याची प्रगती करणं, हे जसं स्थूल जगातल्या आत्म्यांना पुश देण्याचं कार्य करायचं असतं सद्गुरूला, तसंच जे भूमिकेमध्ये आहेत, जे सूक्ष्म जगतापर्यंत पोचले. सूक्ष्म जगात कोण होतं? जो साधक आहे आणि पहिली भूमिकेमध्ये पार करून जो दुसऱ्या भूमिकेत गेलाय, तो पहिल्या भूमिकेत त्याचं स्थूल जगताचं भान सुटत जाऊन त्याला सूक्ष्म जगताची जाणीव व्हायला लागते. तेव्हा पहिली, दुसरी, तिसरी भूमिकेत तो सूक्ष्म जगतामध्ये असतो आणि मग पुढे 5वी, 6वी ह्या भूमिकेमध्ये तो मनोदेहामध्ये असतो. हे सगळं आपण बघितलेलं आहे पहिल्या भागामध्ये. ह्याच्यावरती पुन्हा एक लेक्चर होतं की कोणत्या भूमिकेमध्ये तो जीवात्मा काय सोडत जातो आणि काय घेत जातो नवीन. तर त्या सूक्ष्म जगतातल्या आत्म्यांनाही पुश द्यायचं असतं, हे सद्गुरूचं कर्तव्य असतं. त्याचप्रमाणे
सद्गुरूला स्वतःचं मंडळ तयार करायचं असतं, सर्कल तयार करायचं असतं. आणि त्या सर्कलमध्ये आपण हे बघितलं की सद्गुरूच्या सर्कलमध्ये 12 मेंबर असतात, 12 सदस्य असतात. त्या 12 मधला एक जो असतो तो चार्जमन असतो. एक जो असतो तो सोडून जातो कायमचा, त्याला कधीही साक्षात्कार होत नाही. तर उरलेल्या ह्या 11 जणांना आत्मज्ञान करून त्यांना ईश्वरी साक्षात्कार करवण्याची जबाबदारी त्या सद्गुरूची असते. पुढे हा चार्जमन सुद्धा स्वतःचं असं एक पुन्हा मंडळ तयार करतो. एकदा चार्जमन मंडळ तयार करून सद्गुरूंनी चार्जमन केला की त्या चार्जमनला तो सगळं सोपवतो आणि स्वतः आनंदात विलीन होतो किंवा देहत्याग करतो. पुढे तो चार्जमन सुद्धा स्वतःचं मंडळ बनवतो, त्याचाही एक चार्जमन असतो. अशा प्रकारे सद्गुरूचं हेही कर्तव्य असतं की मंडळ बनवणं, त्यातल्या सदस्यांना आत्मज्ञान करून देणं, याशिवाय जे स्थूल जगतातले आपल्यासारखे लोक आहेत त्यांनाही गती देणं, हे सगळं सद्गुरूचं कार्य असतं, कर्तव्य असतं. याप्रमाणे गती देण्याचे कार्य करण्याकरता डोक्यातील अत्युच्च भागात अनुभवास येणारे निर्विकल्प स्थिती सोडून सद्गुरूंना ब्रह्मांड नावाच्या दुसऱ्या टप्प्यात उतरावे लागते. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की मागे आपण टिफिन लेक्चरमध्ये एक ती आकृती दाखवली होती, ग्रीक आकृती, मनुष्याची आकृती दाखवली होती. आणि सद्गुरू, अवतार, सलीक, ईश्वर ह्यांचं कोणाचं स्थान कुठे आहे, शरीरातल्या कोणत्या बिंदूत, ह्याच्या वरती कोण आहेत आणि इथे कोण आहे, इथे कोण आहे, ब्रह्मस्थान ह्याला म्हटलेलं आहे, हे सगळं तुम्हाला आठवत असेल. किंवा परत एकदा टिफिन लेक्चरमध्ये जाऊन तेच तुम्ही स्टोअर केलं असेल, डिलीट केलं नसेल तर जरूर बघा. खूप सुंदर चॅप्टर होता की शरीरातल्या प्रत्येक अवयवाशी वली, साधू, संत, सद्गुरू, अवतार ह्यांचा कसा कोणाशी कोणतं रिलेशन आहे. तर तसं इथे बाबांनी ह्याचा उल्लेख केलेला आहे. हे जे गती देण्याचं कार्य आहे ते सद्गुरूचा डोक्यातील अत्युच्च भाग म्हणजे हा जो ब्रह्म आहे तिथे निर्विकल्प म्हणजे अनंत ईश्वर साक्षात्कार झाल्यानंतर त्याच अनंत आनंदात डुंबत राहण्यापेक्षा, म्हणजेच ह्या ब्रह्मस्थानी तिथे जी निर्विकल्प समाधी अवस्था आहे त्या सद्गुरूला ती निर्विकल्प समाधी अवस्था सोडून त्यांना ब्रह्मांड नावाच्या दुसऱ्या टप्प्यात उतरावे लागते. आणि हा दुसरा टप्पा म्हणजे जी अतिशय निरतिशय आनंदाची स्थिती आहे, ती स्थिती सोडून त्याला ह्या जगाचं आणि स्वतःच्या देहाचं भान परत आणावं लागतं, जी की पेनफुल स्थिती असते, वेदना होतात त्याच्यात, परंतु सगळ्या जगताच्या कल्याणासाठी आणि त्यांचं कर्तव्य निभावण्यासाठी हे सद्गुरूंना करावं लागतं. सद्गुरूंना ब्रह्मांड नावाच्या दुसऱ्या टप्प्यात उतरावे लागते. हा दुसरा टप्पा म्हणजे वरील आनंदमयी स्थिती व निम्नतर मनुष्य देह, लोअर ह्युमन बॉडी, ह्याच्या खाली संपूर्ण लोअर ह्युमन बॉडी म्हटलेला आहे, या दोहोतील संधी बिंदूच आहे व या टप्प्यातून या देहाचे खालील सर्व भाग दिसू शकतात. ह्या पाहण्यात ईश्वर प्राप्ती पर्यंतची सर्व जन्म मरण परंपरा दिसते. आपण हे मागे पण बघितलं की सद्गुरू जे काही करतो त्याला काय अर्थ आहे, आपल्याला ते गूढ वाटलं, समजलं नाही तरी त्या असं का, कारण सद्गुरूला आपले सगळे पूर्वीचे आणि पुढचे जन्म मरण, आपल्या सगळ्या कार्मिक बंधनं, कुणाकुणाशी कशी कार्मिक बंधनं आपली होती, हे संपूर्ण ज्ञान, हे सगळं तो सद्गुरू बघत असतो. तर त्याला हे संपूर्ण दिसतं आणि त्याला ईश्वर प्राप्तीपर्यंतची सर्व जन्म मरण परंपरा आपली ज्ञात असते, दिसते. आध्यात्मिक संबंधामुळे आणि पूर्वतयारीमुळे आत्मज्ञानाचा अधिकार प्राप्त झालेल्या व्यक्तींना वर आणून ईश्वर साक्षात्कार देण्याची जबाबदारी ज्या आत्मज्ञ पुरुषांवर पडते त्यांना या संधी बिंदूवर यावे लागते. हा जो संधी बिंदू आहे त्या संधी बिंदूवर त्या सद्गुरूला यावे लागते की ज्याच्यावर त्याला पुढचं ईश्वर साक्षात्कार देण्याची जबाबदारी आहे. परंतु आत्मज्ञानाचा अधिकार मिळणे फार दुर्लभ आहे. स्वतःला आत्मज्ञान करून घ्यायचा आपल्याला सुद्धा अधिकार पाहिजे, तितकी आपल्या आत्म्याची तयारी झालेली असली पाहिजे आणि जे अत्यंत दुर्मिळ आहे असं बाबा सांगतात. अनेक युगातून केलेला, आता कशामुळे आत्मज्ञान मिळण्याची आपला अधिकार आपल्याला प्राप्त होईल किंवा आपली तयारी केव्हा होईल, अनेक युगातून केलेला स्वार्थ त्याग व आत्मज्ञ पुरुषाशी जडलेला दृढ संबंध
आणि भोगलेले दुःख यावर आत्मज्ञानाचा अधिकार अवलंबून असतो. तुम्ही किती यातना सहन केल्यात, किती दुःख भोगलंय, अशा सत्पुरुषाशी, सद्गुरूशी, अवताराशी तुमचा कसा दृढ संबंध आलेला आहे. आणि कैक युगायुगातून केवळ फक्त वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला किंवा इतर वेळेला थोडंसं दान दिलं म्हणजे स्वार्थ त्याग नव्हे, तर सतत केलेला स्वार्थ त्याग. आणि हा केवळ आता नाही, प्रत्येक जन्मात युगायुगातून तुम्ही किती स्वार्थ त्याग केलाय, तसं वळण, जसं मुलांना वळण लावतं तसं वळण त्या आत्म्याला लावावं लागतं. आत्म्याला लावावं लागतं म्हणजे त्या मनाला लावावं लागतं. स्वार्थ त्याग म्हणजे निस्वार्थपणे दुसऱ्यांची सेवा करणं, दुसऱ्यांच्या कामाला येणं, उपयोगी पडणं, ही सवय त्याला एकदा लागली की ती पुढच्या जन्मात कायम राहते. म्हणून म्हणतात की नेहमी मन मोठं ठेवा. मन मोठं म्हणजे काय, की स्वतःचा म्हणजे स्वार्थी विचार करायला नको. तर तुम्ही किती स्वार्थ त्याग केलाय आणि किती दुःख भोगलंय, ह्या सगळ्यावर तुम्हाला आत्मज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो. तुमच्या आत्म्याची तयारी होते तो आत्मज्ञान मिळवण्यासाठी. अनेक युगात, म्हणून आपण म्हणतो की बाबा, बरेच जण म्हणतात की बाबांकडे येणाऱ्यांना फक्त दुःख, यातना हे कसं काय मिळतं, तर ह्याचं उत्तर त्यांना इथे मिळेल की बाबा सरळ सांगतात की पुन्हा ह्या मायावी जगतात तुम्हाला फसवण्यासाठी मी आलेलो नाही. मला तुम्हाला खरं ज्ञान देऊन तुमचं खरं स्वरूप दाखवायचं. त्यासाठी तुमचे संस्कार नष्ट होणं जरुरी आहे. आणि संस्कार केव्हा नष्ट होतील? सतत सुखलोलूप असणं उपयोग नाही. सुख भोगल्यानंतर दुःखाचे संस्कार पण हे विरुद्ध संस्कार झाले आणि ते मिळतील तेव्हाच ते संस्कार कमी होतील, नष्ट होतील. म्हणजे सतत सुखाचीच मागणी परमेश्वराकडे, बाबा जे म्हणतात की काही मागू नका किंवा ईश्वराकडे मागू नये म्हणतात, ते ह्यासाठी त्याला माहिती आहे आपल्याला काय द्यायला पाहिजे, काय जरुरी आहे, काय नाही ते. अनेक युगात दुःख भोगल्यानंतरच आत्मज्ञानाकरता उत्पन्न होणाऱ्या अंतरंगात प्रवेश करण्याची पात्रता मनुष्यास येते. त्याची तयारी तेव्हा होते, त्याची पात्रता होते. अंतरंगात म्हणजे सर्कलमध्ये. सर्व संस्कार नष्ट करून आणि मनातील सर्व विचारांचा अस्त करून म्हणजे मनोनाश करून उन्मनी स्थितीत राहिल्यास ईश्वराचा अनुभव येतो. सगळे जेव्हा संस्कार नष्ट होतील, मनोनाश होईल आणि अत्यंत आनंदाच्या अवस्थेत तो राहील, तेव्हा ईश्वराचा अनुभव येतो. अनुभव येतो म्हणजे काय? ईश्वर दिसतो आणि मीच तो ईश्वर आहे, मी सर्व ठिकाणी आहे, सर्व माझ्यामध्ये सामावलेला आहे, ही जी अनुभूती असते, हा जो एक्सपिरियन्स असतो, हा अनुभव महत्वाचा, तो तेव्हा येतो. पण हे सहज शक्य आहे? सगळ्यांना शक्य आहे? नाही. पण हे फार कठीण आहे. कारण मनातील विचार बंद करण्याचा प्रयत्न केला तर गाढ झोप येऊ लागते, म्हणजे नेणीव प्राप्त होते. जाणीव आणि नेणीव, जागृत अवस्थेत असते ती जाणीव, झोपेत असतो तेव्हा नेणीव असते, कसली जाणीव नसते, ती नेणीव. मोठमोठे योगी देखील मनाला सर्व काळ पूर्णपणे स्तब्ध करू शकत नाहीत. मोठमोठे योगी सुद्धा पूर्ण वेळ मनाला स्तब्ध, शांत, स्थिर करू शकत नाही. त्यांच्या मनात म्हणजे त्यांच्या नियंत्रणात मन असतंच असं नाही. ते बहिणाबाईंची कविता अत्यंत सुंदर आहे फार. आता होतं भुईवर, आता गेलं आभायात. मोठमोठे योगी देखील मनाला सर्व काळ पूर्णपणे स्तब्ध करू शकत नाही. ध्यानात किंवा समाधीत त्यांचे मन निष्क्रिय होते. म्हणजे ध्यान किंवा समाधी लावली तर तेवढ्या वेळापुरतं ते मन त्याचे खेळ करणं थांबवतं, निष्क्रिय होतं, त्याची क्रियाशीलता थांबवते. परंतु बाबा सांगतात यामुळे देखील नवीन संस्कार उत्पन्न होतात व समाधीतून उतरल्याबरोबर मन आपले व्यापार करण्यास सज्ज होते. दुप्पट झोप उफाळून येतात ते जबरदस्तीने नियंत्रण केलेले, आणि त्यात उरलेल्या संस्कारांची भर पडते. हाफिजने शरीरास भांड्याची, आत्म्यास अग्नीतून निघणाऱ्या धुराची आणि संस्कारांना मोठ्या दगडाची उपमा दिली आहे. बाबांचा आवडता कवी आहे हाफिज, जो की स्वतः एक सद्गुरू होता. त्याने शरीराला एका भांड्याची उपमा दिली आहे. आत्मा म्हणजे अग्नीतून निघणारा धूर आणि संस्कार म्हणजे दगड, अशी त्याने उपमा दिली आहे. पुढे तो काय म्हणतो? तो म्हणतो की कितीही प्रयत्न केला तरी धुराने दगड फेकला जात नाही. धूर म्हणजे काय? की आत्मा. तर हा दगड आहे, संस्कार म्हणजे मोठा दगड आहे. तो आत्मा स्वतः त्याला फेकून देऊ शकत नाही.
व म्हणूनच कोणी महात्म्याने येऊन तो दगड उचलला पाहिजे. तसेच एखाद्या पक्षाने आतून पिंजरा उघडण्याचा प्रयत्न केल्यास तो उघडणार नाही, तर त्याचे दार उघडण्याकरता बाहेरूनच मदत आली पाहिजे. हे छान आहे. हे उदाहरण लक्षात ठेवण्यासारखं आहे की एक पक्षी आहे, पिंजऱ्यात बंद आहे, त्याने किती खटपट केली तरी आतून त्याला पिंजरा उघडता येईल का? नाही. तो कुणीतरी येऊन बाहेरूनच पिंजऱ्याचं दार उघडलं तर त्या पक्षाला बाहेर उडता येईल. तसं आपण म्हणजे ह्या आपल्या संस्कारांच्या पिंजऱ्यात बंद झालेले सगळे आत्मे आहोत. आपल्याला स्वतःला प्रगती करावीच लागेल, पण संपूर्ण मनाचा नाश करणं, सगळे संस्कार नष्ट करणं हे केवळ सद्गुरूच्या कृपेने होतं आणि सद्गुरूने ते आपल्या संस्कारांचा पिंजरा उघडावा लागेल, तेव्हा ते नष्ट होतील. सारांश इन शॉर्ट मध्ये थँक्यू की ज्यांना आध्यात्मिक उन्नती हवी असेल त्यांनी अनेक आपत्तींना तोंड देण्याची तयारी केली पाहिजे. ह्या मायावी जगातच फसायचं असेल तर घर, गाडी, बंगला जे काही आहे ते गणपती पुढे इकडे तिकडे ढोल वाजा गणपती बसवा, त्याला आवाहन करा, त्याला मागत राहा. हे जे पण आहे ह्याच पुन्हा मायावी जगतात गुरफटून राहायचं असेल तर बाबा सांगतात की असं देणारे भरपूर आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा, माझ्याकडे येऊ नका. जर आध्यात्मिक उन्नती हवी असेल तर खूप संकटांना तोंड द्यायची, दुःख सहन करण्याची तुम्हाला तयारी केली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला तुमची सहनशीलता वाढवली पाहिजे. बाबा नेहमी सांगतात बी टॉलरंट. सहनशीलता पाहिजे आपल्यात. कुणी आपल्याला बोचलं, दुःख दिलं, त्रास दिला, आपलं वाईट केलं तरी ते सहन करण्याची हळूहळू ती वाढत जाते. जितकं सहन कराल, कुणी आपला अपमान केला तोही सहन करायला पाहिजे. तर बाबा सांगतात की आध्यात्मिक उन्नती हवी असेल त्यांनी अनेक आपत्तींना म्हणजे संकटांना तोंड देण्याची तयारी केली पाहिजे आणि आपली सहनशीलता वाढवली पाहिजे. अगदी लक्षात ठेवा, कुणी तुम्हाला त्रास दिला, तुमच्या मनासारखं केलं नाही म्हणून राग येऊ द्यायचा नाही, तर ते सहनशीलता वाढवली तर राग आपोआप कमी होईल. वसुधाताई जय बाबा. पुढे आपण लेक्चर नंबर 23 बघतोय, निंदा आणि स्तुती. निंदा किंवा स्तुती यामुळे तुम्ही कर्तव्य परांमुख होऊ नये. कुणी निंदा अथवा वंदा आमचा स्वहिताचा धंदा, कुणी सांगितलंय हे की कुणी निंदा करो, कुणी कौतुक करो, नाही कौतुक चोक्यात जाऊ द्यायचं, नाही त्या निंदेने निराश व्हायचं. कुणी निंदा जरी केली तरी आपलं काम चालू ठेवायचं आणि कुणी खूप कौतुक केलं तरी ती हवा डोक्यात नाही जाऊ द्यायची, नाहीतर आपल्या कार्याचा पालापाचोळा होतो. आपण आपले कर्तव्य उत्कृष्ट रीतीने बजावले असे तुम्हास तुमची सतसत विवेक बुद्धी सांगत असेल तर बस आहे. तुमचा आतला आवाज, तुमची सतसत विवेक जर बुद्धी सांगते की तुम्ही तुमचं कार्य उत्तम केलं तर तेवढं पुरे आहे. इतर सर्व विचार सोडून द्या. तुमचे अंतःप्रज्ञाच उत्तम निवाडा देईल. बाकी सगळे विचार सोडून द्या. जी तुमची अंतःप्रज्ञा आहे, आतला आवाज आहे, ती तुम्हाला उत्तम निवाडा सांगेल. तुम्हाला सांगेल की हे चूक आहे का बरोबर आहे, त्याप्रमाणे तुम्ही करा. एक घटना आहे, फॉरेन मध्ये बाबा गेले असताना, नाही इथेच मुंबईमध्ये, त्यांना ज्या बाबांचे क्लोज मंडळी होत्या किंवा इतर जे मुंबईचे हे नेहमी लोक त्यांच्या जवळ जायचे आणि बारीक सारीक गोष्टी सुद्धा बाबांना विचारल्याशिवाय ते करत नव्हते. तेव्हा एकदा महिलेने त्यांना विचारलं की बाबा तुम्ही आम्ही सगळं विचारतो, पण तुम्ही नसाल तेव्हा आता काय करायचं, आम्ही कोणाला विचारायचं. तेव्हा बाबांनी सांगितलं की तुझा आतला आवाज जो आहे, ट्राय टू प्रॅक्टिस टू लिसन इट. तो ऐकण्याची सवय कर. जो आतला आवाज तो माझा आवाज, त्याप्रमाणे कर. तसं हे अंतःप्रज्ञा इथे सांगितलेलं आहे. एवढंच लेक्चर आहे पण महत्वाचं आहे. पुढचं 24 नंबरचं लेक्चर आहे, लवकर उठण्यावर आहे. माझ्यासारख्यांना जरुरी आहे. एक काळ होता की 5ला 4ला उठायचे हॉस्टेलला असताना. आजकाल रात्री उशिरापर्यंत काम चालतं. मुमुक्षुंनी प्रातःकाळी लवकर उठावे. जे साधक आहेत बाबा सांगतात त्यांनी सकाळी लवकर उठावे. तुम्ही उशिरा उठाल तर तुमच्यात आणि जगातील इतर लोकात विशेष फरक नाही. सामान्य लोक आणि मुमुक्षु ह्याच्यात काही फरक राहणार नाही. सॉरी, जर तुम्ही उशिरा उठलात तर. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबांच्या आश्रमात कडक नियम होते. आधी तर 3 आणि 4ला ते लोक उठायचे, पण मनीमाई सांगतात की एलिझाबेथला अजिबात जमायचं नाही आणि ती लवकर उठली की एखाद्या रोबोसारखी सगळी कामं करायची झोपेतच.
खूप त्रास तिला व्हायचा, पण ती आश्रमातून गेली आणि बाबांनी नियम बदलले. मग 5 आणि 5:30चा नियम केला, किंवा 5-5:30ला हे सगळे लोक उठूनच जायचे. 12 वाजता तर जेवण व्हायची त्यांची. सकाळी 6-7ला त्यांचा नाश्ता चहा असायचा. सकाळचे 3 वाजेपासून 6 पर्यंतचा काल हा ध्यानास फार उत्तम आहे. अत्यंत महत्वाचं, सगळेजण नीट लक्ष देऊन ऐका. बाबा सांगतात की साधकाने लवकर उठावं. ध्यानासाठी सकाळी 3 वाजल्यापासून 6 पर्यंतचा काळ हा अत्युत्तम आहे. बाबा सांगतात उठून तुमची नित्यकर्म तुम्ही केली तरी चालेल, पण त्यावेळेस तुम्ही, बाबा सांगतात की त्यावेळी मी सर्वत्र उपस्थित असतो पहाटे 5ला. 5-6 तासांची झोप तुम्हाला पुरे, असं बाबांचं हे लेक्चर आहे 24 नंबरचं. आता पॅन्डेमिक मध्ये लोक सांगायला लागले, डॉक्टर सांगतात की भरपूर झोपा. पण साधकांसाठी हे आहे की ज्यांना स्वतःची प्रगती आध्यात्मिक साधायची, त्यांनी लवकर उठावं. आणि जे ध्यानधारणा करतात, जप तप करतात, त्यांनी पण तो जो पिरियड आहे 3 ते 6 हा त्यासाठी उत्कृष्ट पिरियड आहे, असं बाबांनी सांगितलेलं आहे. पुढे 25 नंबरचं लेक्चर आहे, जे विविधमुखी जो अहंकार आहे त्याच्याबद्दल आहे. खूप छान छान छोटे छोटे आहेत. तुम्ही परत एकदा नक्की वाचा की आतापर्यंत आपण काय बघितलं. संस्कारांबद्दल बाबांनी सांगितलं, दुःख कसं महत्वाचं आहे त्याबद्दल बाबांनी सांगितलं, निंदा आणि स्तुतीने कसं हुरळून जायचं नाही किंवा निराश होऊन न जाता कसं कर्तव्य करायचं, मुमुक्षुंनी लवकर उठावं. आता आहे विविधमुखी अहंकार. कुणाचं तरी हँड रेज आहे, आपण घेऊया प्रश्नोत्तर शेवटी घेऊया. विविधमुखी अहंकार. पुष्कळ लोक अहंकार घालवण्याविषयी बोलतात व लिहितात, पण बऱ्याच लोकांना अहंभावाचे स्वरूप न समजल्यामुळे त्यांच्या उपायांनी अहंभावाचा क्षय म्हणजे कमी होणे, क्षय न होता तो कायम राहून अधिक वाढतो. कुणी जप तप करतं, काय काय करतं, पण जेवढं तुम्ही ते कराल तेवढा तुमचा अहंकार वाढत जातो. अहंभावात स्वार्थ आणि गर्व यांचाच केवळ समावेश असतो. अहंकार म्हणजे काय? स्वार्थ. आपण मागे एका याच्यात बघितलं की त्याचं आसन कुठलं आहे? वासना, स्वार्थ, गर्व. त्या वासनांमुळे स्वार्थ होतो, त्या वासना पूर्तीमुळे अहंकार होतो, त्याच्यामुळे गर्व होतो. असे नाही, केवळ बाबा सांगतात की अहंकारात केवळ स्वार्थ आहे, केवळ गर्व म्हणजे स्वार्थ आणि गर्व आहेच. आणखीन काय आहे ते सांगतात बाबा पुढे. अहंभावात स्वार्थ व गर्व यांचाच केवळ समावेश होतो असे नाही, तर तुमच्या शरीराची, मनाची किंवा व्यष्टी जीवनाची जाणीव असणे हा सुद्धा अहंभावच आहे. हे अत्यंत महत्वाचे 3-4 वाक्य आहे, म्हणजे 3-4 ओळी किंवा एक वाक्य आहे. इथे अहंकाराचे 2 प्रकार जे आहेत ते बाबांनी सांगितले थोडक्यामध्ये. म्हणजे ईश्वरापासून, इतरांपासून, कुणाही पासून, परमात्म्यापासून स्वतःला वेगळं समजणं, स्वतःचं वेगळं जे भासमय अस्तित्व आहे ते मान्य करणं, तेच गृहीत धरणं, तेच भासमय अस्तित्व म्हणजे मी आहे. ही जी पृथकत्वाची, अलगत्वाची, वेगळेपणाची भावना हा एक वेगळा अहंकार आहे. आणि जो हा भासमय जगात असतो, कुठल्याही गोष्टीने करण्याने अहंकार वाढणं, स्वार्थ, गर्व, तो अहंकार वेगळा, तो जो जायलाच पाहिजे. पण हा जो आहे पृथकत्वाचा अहंकार, तो सुद्धा जायला पाहिजे. त्या अहंकाराचं परिवर्तन मूळ अहंकार म्हणजे मूळ जाणीवेमध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे ही जी शरीर आहे, स्वतंत्रपणाची जी जाणीव आहे, वेगळेपणाचं व्यष्टीमन, एक पृथकत्व, व्यक्तिमनाची जाणीव आहे, हा सुद्धा अहंभाव आहे असं बाबा सांगतात. तुम्ही काल झोपलात ना, पण त्याविषयी आज विचार करणे हा अहंभावाचाच प्रकार आहे. तुम्हाला कोणी शिव्या दिल्यामुळे तुम्हाला अपमान वाटला तर तोही अहंभावच आहे. अहंभावाला अनंत शिरे आहेत. अहंकाराला बाबा सांगतात मल्टीफेस, अनंत शिरा आहेत. खूप न मोजता येण्या इतकी डोके आहेत त्या अहंकाराची. अहंभाव नष्ट होण्याकरता दैवी प्रेम व सद्गुरूच्या ठिकाणी पूर्ण शरणागत वृत्ती हे 2 उपाय आहेत. हा अहंकार जर संपूर्ण नष्ट करायचा असेल, की ज्याची अनंत डोके आहेत, अनंत शिरा आहेत, तर त्यासाठी दैवी प्रेम आपल्या मनात असलं पाहिजे.
सद्गुरूच्या ठिकाणी आपली पूर्ण शरणागती, कम्प्लीट सरेंडर असला पाहिजे. ते केलं तर हळूहळू अहंकार कमी होईल आणि नष्ट व्हायला मदत होईल. तर इथे जे फळीवरची प्रवचन आहे, जय बाबा. हा, थँक्यू, थँक्यू. जय बाबा, जय बाबा. केतकी, थँक्यू सो मच. मी इकडे उडी मारली आणि 2-3 ओळी स्किप झाल्या माझ्याकडनं. सॉरी, सॉरी बाबा, सॉरी ग्रुप. अहम भावाला अनंत शिरे आहेत, पण त्यातील क्रोध, काममूलक तृप्ती, लोभ आणि निंदा ही 4 प्रमुख आहेत. बाबा सांगतात की अहंकाराचे अनंत शिरे आहेत, पण त्याच्यातलं मुख्य काय आहे तर राग, हे अहंकाराचं रूप आहे. काममूलक तृप्ती, विषय वासना, लोभ कुठल्याही गोष्टीचा, आणि निंदा, इतरांची निंदा करणं. म्हणजे हे किती वाईट आहे. या 4 गोष्टी टाळल्या तरी कितीतरी आपल्याला अहंकारावर कंट्रोल करता येईल. हे 4 प्रमुख आहेत असं बाबांनी सांगितलं. म्हणजे काय काय सांगितलं बाबांनी? अहंकार म्हणजे स्वार्थ आहे, गर्व आहे, स्वतःचं मन, शरीर आणि स्वतःचं व्यक्तिगत मनाची वेगळी जाणीव, हे पण आहे. कुणी शिव्या दिल्या तरी अहंकार वाटतो. आणि काम, क्रोध, लोभ, निंदा हे पण अहंकारात येतं. आणि अहंकार नष्ट करण्यासाठी दैवी प्रेम आणि सद्गुरूच्या ठिकाणी पूर्ण शरणागती हे 2 उपाय आहेत. थँक्यू व्हेरी मच केतकी. आपण पुढे परिशिष्ट ब इथे सुरू होत आहे. प्रश्नोत्तर आहेत की बाबांना वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या लोकांनी विचारलेले प्रश्न आहेत, आणि ते प्रश्न विचारणाऱ्यामध्ये बाबांचे काही भक्त आहेत, काही कलाकार आहेत, काही राजकीय लोक आहेत, चित्रकार आहे, कुणी नट आहे, कुणी पोप आहे, धर्मगुरू पण आहे, कुणी तत्वज्ञानाचा विद्यार्थी आहे, कुणी कलाकाराचा इतिहास जाणणार आहे. अशा वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या वेळेला बाबांना जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं, हे प्रश्न उत्तरं ह्या परिशिष्ट ब मध्ये दिलेले आहेत. हे बघितल्यानंतर आपण आपल्या इथे कोणाचे काही प्रश्न उत्तर असतील तर ते बघू. चालेल? मागाशी कुणाचा तरी हँड रेज होता. पहिला प्रश्न आहे, प्रश्न ध्यान आणि प्रेमाविषयीचा प्रश्न आहे. ध्यानात मनाचे नियमन करावे लागते व त्याकरता शक्तीचा उपयोग करावा लागतो, परंतु मनाचा व्यापार अनिर्बंध असल्याशिवाय त्यास सत्य शोधून काढता येणार नाही. मग ध्यानाचे समर्थन कसे करता येईल? ह्यानी जुनी कोणी प्रश्न विचारला, त्यांनी असं म्हटलंय की ध्यानामध्ये मनावर नियंत्रण करावं लागतो आणि त्यासाठी शक्तिपूर्वक मन नियंत्रणात आणावं लागतं. आणि मनाचा व्यापार तर अनिर्बंध आहे. मग मन जर कंट्रोलमध्ये केलं तर सत्य कसं शोधता येईल आणि ध्यानाचं समर्थन कसं करता येईल, असा प्रश्न त्यांनी बाबांना छान विचारलाय. त्याचं उत्तर बाबांनी काय दिलं ऐका. बाबा सांगतात, जिथे अगदी साधं सरळ आहे तिथे मी काही स्पष्टीकरण द्यायच्या भानगडीत पडणार नाही. मी ध्यानापेक्षा प्रेमाला आणि कर्तृत्वाला अधिक महत्व देतो. ध्यानापेक्षा प्रेम आणि कर्तृत्व म्हणजे इतरांच्या कामी येणं, स्वतःचं कर्तव्य निभावणं, जे काही आहे कोणाबद्दल ते, आणि निस्वार्थ बुद्धीने दुसऱ्यांची मदत आणि सेवा करणं. एखाद्या व्यक्तीवर आपले प्रेम असले तर आपण त्या व्यक्तीविषयी सहजच स्वाभाविकपणे विचार करतो. आपल्याला ज्याच्याबद्दल प्रेम वाटतं ते सहज विचार करतो स्वाभाविकपणे. मग तो नातू असेल, लेक असेल, नवरा असेल, बायको असेल, आई वडील असेल, आता काय करत असेल, झोपला असेल का, जेवली असेल का, सहज डोक्यात विचार येतात. तसं परमेश्वराची सुद्धा सतत आठवण आली पाहिजे. व या व्यापारात मनाचा निरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा प्रेम असतं तिथे मनावर नियंत्रण करण्याचं कारण येत नाही, असं बाबांनी त्याला उत्तर दिलंय. पुढचा प्रश्न आहे, या प्रकारचे धावते व स्वयंस्फूर्त चिंतन निसंशय सुंदर असते. व त्यास जो प्रश्न करताय त्यांनी सांगितलं, बाबांच्या उत्तरावर तो म्हणतो की बाबांनी जे सांगितलं ते असं सहज चिंतन ज्याला म्हणतात ते खूप सुंदर असतं, निसंशय, यात काही संशय नाही असं तो म्हणतो. त्यात समर्थनाची आवश्यकता नाही, त्याचं समर्थन करण्याची काही गरज नाही, परंतु एकाच विशिष्ट रूपावर चित्त एकाग्र
चित्त एकाग्र असा शब्द आहे. चित्त एकाग्र साधण्याची आवश्यकता असे काही तत्ववादी सांगतात. ते का? आता पुढे तो म्हणतो, प्रश्न विचारणारा, की कुठल्याही एका चित्रावर किंवा फोटोवर, कशावर, कुठे ओम सांगतं, कुणी स्वस्तिक सांगतं, कुणी तो हे सांगतं, कुणी बाबांच्या फोटोकडेच बघून हे करा, चित्त एकाग्र करून ध्यान धरा असं सांगतात. तर ते का असं त्याने बाबांना विचारलं. त्याच्यावर बाबा सांगतायत, कोणत्याही वस्तूवर चित्त पूर्णपणे एकाग्र केल्यास सर्व संस्कार समूह खिळखिळा होतो. त्याचं महत्व काय ते बाबांनी सांगितलं. एका लेक्चरमध्ये आपण बघितलं, की मी वाचलं कुठेतरी, की कुणाला तरी प्रेमीला बाबांनी सांगितलं की तू डोळे झाकून ध्यान नाही करायचं. बाबांनी त्यांच्या मंडळींना आज्ञा दिली होती की पहाटे 5ला की 4ला उठून ध्यान करायचं 1 तास. तर ते कुणी झोपायचं, कुणी काय. तर एकाला बाबांनी सांगितलं की तू डोळे मिटून ध्यान करायचं नाही, तर माझ्या फोटोवर नजर एकाग्र करून तू ध्यान कर. तर इथे बाबांनी सांगितलं की असं एखाद्या वस्तूवर चित्त पूर्ण एकाग्र केल्यामुळे तुमचा जो संस्कारांचा समूह आहे तो खिळखिळा होतो. ते संस्कार ढिले होतात की जे पुढे नष्ट करायला सोपे पडतात. त्यामुळे संस्कार शृंखलांचे बंधन शिथिल होते, ढिलं होतं संस्कारांची साखळी, आणि मग ती नष्ट करायला सोपी जाते. म्हणून एखाद्या मला पण व्यक्तिशः बाबांची प्रार्थना किंवा हे काही करताना मला आवडतं डोळे मिटून खूप छान जप वगैरे होऊ शकतो. पण हे ऐकल्यापासून मी तसा प्रयत्न करते की बाबांकडे बघून, बाबांचं रूप सुंदर आहेच आहे आणि त्यांच्या डोळ्यात सतत तुम्ही बघितलं तर ते तुम्हाला त्यात जो एकदम जिवंतपणाचा अनुभव येतो तो फार वेगळा असतो. खैर, पुढचा प्रश्न आहे, विश्वप्रेम व गुरुभक्ती या दोहोंचा समन्वय कसा करता येईल. प्रश्नकर्त्याने विचारलंय की विश्वाबद्दलचं पण प्रेम आणि गुरुवरची भक्ती ह्या दोन्हीत समन्वय कसा साधायचा. आता पहा केवढा प्रश्न आहे ट्रिकी. बाबांचं उत्तर पहा, फक्त एका वाक्याचं आहे, कोणी कुणावरही प्रेम केले तरी ते मलाच मिळते, कारण मी तेथे आत्मरूपाने आहेच. फार महत्वाचं, अत्यंत महत्वाचं आहे. सगळे परत एकदा लक्ष देऊन ऐका. बाबा सांगतात कुणी कुणावरही प्रेम केलं तरी ते मलाच मिळते, कारण मी तेथे आत्मरूपाने आहेच. मी जरी केतकीवर प्रेम केलं तरी ते बाबांनाच मिळणार, कारण बाबा केतकीमध्ये आहेतच. म्हणजे आपण ह्या दुनियेतच फसून जायचं का असं नाही, पण ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून बाबा जे सांगतात की तुमच्या शत्रूवरही तुम्ही जेव्हा प्रेम कराल तेव्हा तुम्ही ईश्वरावर प्रेम केलं असं होईल. किंवा लोकांचा जो प्रश्न असतो की रामाला कृष्णाला लोक भजतात, मग ते बरोबर आहे का, तर बाबांनी तेही सांगितलं कुणी कुणावरही प्रेम केलं तरी ते सगळं त्या अवताराकडेच पोहोचतो. अत्यंत महत्वाचं उत्तर आणि प्रश्न. पुढचा प्रश्न आहे फार फार महत्वाचा, 2 नंबरचा टॉपिक आहे. म्हणजे प्रश्नकर्त्यांनी विचारले बाबांना, माझा तुमच्यावर विश्वास आहे व माझी श्रद्धा अधिक दृढ व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी सांगितलंय की बाबा माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुमच्यावरची माझी श्रद्धा अजून पक्की व्हावी असं मला वाटतं. तर बाबांनी काय सांगितलं बघा, पण का, तुला जे पाहिजे ते तुझ्यातच आहे व तुला ते तिथेच मिळेल. म्हणजे काय, त्याला ईश्वर प्राप्ती हवी. आणि बाबा सांगतात की मी काही तुम्हाला तुमच्या बाहेर शोधू नका, मी तुमच्यामध्येच आहे. कोणी माझा अनुयायी असो वा नसो, ते साध्य होण्याकरता मी तुम्हाला मदत करतो. तुम्ही माझा अनुयायीच व्हायला पाहिजे, माझाच शिष्य व्हायला पाहिजे, मेहर बाबांनाच फॉलो करायला पाहिजे, त्यांच्यावरच प्रेम करायला पाहिजे, त्यांचीच भक्ती करायला पाहिजे असं काही नाही. बाबा सांगतात की कोणी माझा अनुयायी नसला तरी त्याचं जर ध्येय असेल ईश्वर प्राप्तीचं तर मी सगळ्यांना मदत करतो, मी तुम्हाला मदत करतो. काय ॲश्युरन्स आहे. ते कुणी कुठल्याही रूपात ईश्वराची भक्ती करू दे, ती शेवटी अवताराकडे जाते त्या काळातल्या, आणि त्या अवताराचं कार्य असतं, कारण तो सगळ्यांच्या ठाई आहे, मग तो सगळ्यांना मदत करणार. असं नाही की बाबा प्रेमींनाच फक्त मदत करणार आणि इतरांना करणार नाही. पुढचा 3 नंबरचा आहे प्रश्न, मला आपणास भेटून फार आनंद झाला. हल्ली माझे आयुष्य निरस झाले असून त्यात सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग मला दिसत नाही, असं कोण त्या व्यक्तीने बाबांना सांगितले. बाबांचं उत्तर आहे त्याला, प्रत्येक मनुष्य सुखाच्या शोधात आहे, त्याला ते मिळवण्याचा उपाय सापडत नाही. तेव्हा एका अर्थी प्रत्येकालाच आपले आयुष्य कंटाळवाणे वाटते. आजकाल बघा सगळ्यांनाच निरस वाटतं, प्रत्येकाला मरायचं असतं.
म्हणून प्रश्न सुटतात का? नाही सुटत. बाबा सांगतात प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहे, पण वस्तुतः पहा, जीवन सौंदर्य रसाने भरलेले आहे आणि ते आनंद मिळण्याकरताच ते आहे. बाबा सांगतात हे जीवन, जरी बाबा सांगतात हे जीवन भासमय आहे, शून्य आहे, स्वप्नवत आहे, त्यात अडकून राहू नका. पण अडकून राहू नका म्हणजे ते जगू नका असं आहे का? नाही, दोन्हीचा अर्थ वेगळा आहे. जे काही तुम्हाला सहज प्राप्त आहे त्या सगळ्याचा उपभोग घ्या, पण त्याच्यात लिप्त होऊ नका, त्याची आसक्ती वाटू देऊ नका. बाबा सांगतात की वस्तुतः जीवन हे सौंदर्य रसाने भरलेले आहे आणि आनंद मिळण्याकरताच जीवन आहे. मी तुम्हाला मदत करीन व तेव्हा सर्व परिस्थिती नवीनच दिसू लागेल. बाबा त्याला सांगतात मी तुमची मदत करेल तेव्हा सगळी परिस्थिती तुम्हाला, हे तुमचं आयुष्य निरसवाणं वाटणार नाही, तुम्हाला सगळीकडे आनंद भरलेला दिसेल. मी म्हणतो ते तुमच्या अनुभवास येईल. एवढंच नाही की मी तुमची मदत करील फक्त म्हणून सोडलं नाही, की जे मी मदत करील आणि तेव्हा परिस्थिती बदललेली असेल, मी मदत करतो हे तुम्हाला अनुभव असेल असं बाबा सांगतात. परिस्थितीला महत्व नसून आपल्या दृष्टिकोनाला महत्व आहे. अत्यंत महत्वाचं, प्रत्येकाने मनात बिंबवावं. महत्व परिस्थितीला नाही, ती परिस्थिती आपण कशी हँडल करतो, तिथं कसं डील करतो, कशी हाताळतो, त्याला महत्व आहे. आपला जो दृष्टिकोन आहे त्या परिस्थितीकडे बघण्याचा, कुठलीही अडचण आली, दुःख आलं तर कंटाळून त्रासून वैतागून जाण्यापेक्षा माझ्याच वाट्याला का हे आलं, मी काय घोडं मांडलं होतं, मी एवढं हे करतो, मी तेवढं, असा विचार करायचा नाही. मागे आपण बघितलंय की कोणतीही भौतिक नुकसान किंवा त्रास म्हणजे आध्यात्मिक फायदा असतो एक प्रकारे, त्याच्यातनं हितच साधलेलं असतं आपलं. तर अशा पद्धतीने ती जी परिस्थिती आहे त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करायचा. धून नावाची नगरची एक मुलगी होती आणि जो स्नायूंचा आजार असतो तो तिला होता, त्यामुळे ती हालचालच करत नव्हती, करताच येत नव्हती, तिला काही म्हणजे करवट सुद्धा घेता येत नव्हती, कुश सुद्धा बदलता येत नव्हती, इतकी ती डिपेंडंट होती दुसऱ्यांवर. तरी ती आनंदी राहायची नाही. बाबांना तिला भेटल्यावर फार खुश असायचे बाबा, आणि तिला माहिती होतं की बाबांना विनोद हे ते केलेलं आवडतं, तर ती नेहमी काही ना काही जोक करून परिस्थिती अशी हलकं फुलकं वातावरण ठेवायची. इतके सगळ्या बाबांना ग्रीटिंग कार्ड, तार वगैरे त्यांच्या वाढदिवसाला जगभरात न यायचे, सगळे टेबलवर त्यांच्या पडलेले असायचे. पण सगळ्यांमधलं धूमचं म्हटलं की बाबा डायनिंग टेबलवर फक्त तिचं कार्ड फक्त वाचून दाखवायला सांगायचे मनीमाईला. तेव्हा मनीमाईंनी तिला विचारलं की तुला इतका त्रास होतो, तुला त्याचं हे नाही वाटत, कधी वैताग येत नाही? ती म्हणते उलट बरं आहे, मला हा असा त्रास नसताना मी जर व्यवस्थित असते तर मी ह्या मोहमयी जगातच फसून गेले असते, इतकी सतत बाबांची आठवण काढून बाबांमध्ये राहिले नसते. हा त्रास आहे म्हणून मी अधिकाधिक बाबांची आठवण काढून बाबांमध्ये राहते. हा बघण्याचा दृष्टिकोन झाला. म्हणून परिस्थितीला महत्व नाही तर दृष्टिकोनाला महत्व आहे. आज तुम्ही खिन्न आहात आणि आयुष्यातील सर्व गोष्टी तुम्हाला रुक्ष वाटतात, पण उद्या तुमची दृष्टी बदलेल, म्हणजे तुमचा विषाद जाऊन तुमची वृत्ती उल्हसित होईल. सर्वात सोपा मार्ग म्हणजे कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नये. काहीच मनाला लावून घ्यायचं नाही. ना घम ना डम म्हणतात ना, सुखाने हुरळून जायचं नाही, दुःखाने हुरपळायचं नाही. त्यांना तात्पुरतंच महत्व द्यावं, कारण ते क्षणिक आहे. माझा जन्म स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देण्याकरताच आहे असे तुम्ही स्वतः सुचवत जा. तुम्ही स्वतःला सांगा की माझा जन्म हा इतरांना आनंद देण्याकरता आहे. स्वतः आनंदी राहून, स्वतः मी आनंदी राहून इतरांना आनंदी देण्याकरताच माझा जन्म आहे असं स्वतःला तुम्ही सारखं बजावत राहा आणि त्याचा फायदा होतो असं सांगत राहा. मग इतरांना आनंद, म्हणून बाबांनी सांगितलं ना, रिअल हॅपीनेस लाईज इन मेकिंग अदर्स हॅपी. दुसऱ्यांना आनंदी केलं की तुम्हाला आपसूक तो निर्भेळ आनंद मिळतो, निखळ आनंद, दैवी आनंद मिळतो. आणि हा सतत तुम्ही विचार केला पाहिजे की मी इतरांना कसा आनंद, जे काही चालता बोलता तुम्हाला संधी मिळेल त्याचा तुम्ही. परवाचीच एक गोष्ट आहे, भाजी बाजारात भाजी घ्यायला गेले आणि चुकून माझ्या हातातनं टोमॅटो खाली पडला. तर मी त्या भाजीवाल्याला म्हटलं सॉरी, आणि माझी भयंकर स्लिप डिस्कचा त्रास होत होता, वाकण्याची अवस्था नव्हती. तर मी त्याला सांगितलं, नंतर मी पडली पण जोरात रस्त्यावर, तो भाग वेगळा, साष्टांग नमस्कार. तर मी त्याला म्हटलं तू माझ्या टोमॅटोतून एक टोमॅटो कमी कर म्हटलं, आणि मी काही उचलायला वाकले नाही. तर तिथे एक बाई होती, चांगली व्यवस्थित होती,
तिने पटकन वाकून ते टोमॅटो उचलून ठेवलं. पहा किती साधी क्रिया आहे आणि काय तत्परता आहे. आणि नंतर सुट्ट्याचा प्रश्न तर तिच्या मुलाने पटकन म्हणे माझे पैसे आधी घ्या म्हणजे त्यांचे सुट्टे देता येईल. हे संस्कार आहे. मला इतकं छान वाटलं की कोणत्या रूपात तुम्हाला कुठे बाबा भेटतील आणि हे त्याचं तुम्ही सांगू शकत नाही. धपाकन साष्टांग नमस्कार झाला, रस्त्यावर पडली तर चक्कर यायला लागली, काही सुचेना झालं. कोणीतरी पटकन आधार दिला. त्याने आधार दिला नसता तर माझा कपाळमोक्ष झाला असता. अगदी 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. यांना बरं नाही म्हणून मी खाली गेले होते, नाही तर मला जमत नाही. एनिवे, दुसरी एक बाई आली, तिने सगळं पिशवी माझी फाटली, सामान खाली पडलं, सगळं तिने पटापट उचलून दिलं. तर मला इतकं, मी त्यांना कसे आभार मानावे मला कळत नव्हतं. घरी आल्यावर बाबा सांगतात की बघ मीच तुला उचललं, मीच तुला आधार दिला. हे मला कळत नव्हतं की सारखं सारखं बाबा का सांगतायत हे. आणि नंतर कळलं की हे नसतं झालं तर हे कपाळमोक्ष, दात बीत सगळे आले असते बाहेर, कारण ते नंतर पण दुखत होते 3 दिवस. एनिवे, सांगायचं म्हणजे काय की दुसऱ्यांना आनंद कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला देता आला पाहिजे, निस्वार्थ सेवा करता आली पाहिजे. तसे संस्कार, वळण, मग आपण सवय स्वतःला लावून घ्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःला असं सुचवाल की ही स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देण्यातच माझा जन्म आहे, तेव्हा हळूहळू तुमच्या स्वतःची आनंदाची वाढ होऊन तुम्ही दुसऱ्यांनाही आनंद द्याल. माझे जीवन वृक्ष आहे अशी सूचना स्वतःला कधीही देऊ नका. खूप लोकांना सवय असते, सारखं कटकट असतं, कधीही ते म्हणत नाही की व्यवस्थित आहे, रडतच असतात. हे झालं आणि त्या झालं, अरे आज आहे उद्या नाही. इतरांच्या आयुष्यात दुःख, अडचणी, कठीण प्रसंग असतातच, त्याला तितकंच महत्व द्यायचं, फार नाही त्याला हे करत बसायचं. सतत तुम्ही सांगित राहिलं की नाही मी फार दुःखी आहे, मला फार अमुक झालं, मला फार तमुक झालं, माझं फार हे आहे, तर मग तुम्ही तशाच अवस्थेमध्ये सतत राहणार. कितीही वाईट अवस्था असली आणि कुणीही विचारलं कशी आहेस, छान. कुणी कितीही वाईट तुम्ही अवस्थेत असा, बरं नसू दे, त्रास होत असू दे, कुणी समोरच्याने विचारलं कशी आहेस, छान आहे. माझ्या मैत्रिणी मला सांगायच्या, बँकेतल्या म्हणायच्या की ही म्हणे हिला तिरडीवर जरी ठेवलं आणि विचारलं कशी आहेस, तो कृपा तिरडीवर सुद्धा स्मशाला जाताना म्हणेल मी आनंदात आहे, मजेत आहे. पण तसंच पाहिजे. दुखत असू दे, खूपच असू दे. 4 ऑपरेशन एकत्र झाले, त्याने विचारलं कसं आहे, म्हटलं मजेत. वास्तविक बसता येत नव्हतं, अनंत यात नव्हतं त्या. पण बरं नाही म्हणून काय होणार आहे, तिला आणखीन वाईट वाटणार की बरं नाही म्हटलं तर. छान आहे म्हणायचं. म्हणून बाबांनी स्वतः इथे सांगितलंय की कधीही सर्व काही उत्तम आहे व मी आनंदातच राहणार असे नेहमी म्हणत जा. मी तुम्हाला मदत करू शकतो. आणि केवढं महत्वाचं आहे, बाबा सांगतात मी मदत करू शकतो व ती मिळत असल्याचे तुमच्या दृष्टोत्पत्तीस येईल, म्हणजे तुमच्या निदर्शनास येईल. आजच्या जगासाठी हा भयंकर फार मोठा मेसेज आहे. लोक डिप्रेशन कशाने लोक हे होतात, पण त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा मेसेज आहे की कधीही तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ नका. कधीही असं म्हणू नका की माझं वाईट आहे किंवा बरं नाही, की माझ्या वाट्यालाच असं का आहे, किंवा माझं जीवन फार वृक्ष आहे, असं कधीही म्हणू नका. ते आपण म्हणतो ना, आपण चांगलंच म्हणावं. आपल्याकडे म्हण आहे खेड्यापाड्यामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये की तथास्तु म्हणतो तुम्हाला तुमचा वास्तुपुरुष, तुम्ही जे म्हणाल त्याला. त्यामागची हीच भावना आहे की आपण स्वतःला सांगायचं मी उत्तम आहे कुठल्याही परिस्थितीत. चांगल्यात तर सगळं म्हणतातच, पण वाईटामध्ये पण सांगायचं मी छान आहे, मजेत आहे. म्हणजे मग मी तुम्हाला मदत करील असं बाबा सांगतात आणि त्यांनी केलेली मदत आपल्याला दर्शनास येईल. पुढचा 4 नंबरचा प्रश्न आहे. आपण पतित असून अत्यंत गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे एका मनुष्याने लेखी पत्र हाती दिल्यावर बाबा त्याला म्हणाले की एका माणसाने पत्र लिहिलं, आणि मला वाटतं ही बहुतेक मिनू खरासची हकीकत आहे, पण ठीक आहे, इथे नाव नाही दिलेलं, पण मी त्याच्या पुस्तकामध्ये हे वाचलेलं आहे. आपण अत्यंत पतित असून अत्यंत, नेहमी तो सांगायचा की बाबा मी कधी मायेला कंट्रोलमध्ये करेल, नियंत्रणात करेल, असं मिनू खरासचं नेहमी बाबांना विचारणं सांगणं असायचं. तर तिथे कुणी असं म्हटलेलं आहे की मी पतित असून अत्यंत गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे एका मनुष्याने लेखी पत्र, बाबांना पत्र हाती दिलं आणि बाबांना विचारलं. तर बाबा त्याला काय म्हणतात पहा, की त्यांनी सांगितलं की मी फार पतित आहे, माझ्या हातून वाईट कर्म घडलंय आणि मी गोंधळलेला आहे, तर मी काय करू, असा प्रश्न त्यांनी बाबांना विचारला. त्यावर बाबा सांगतायत मला हे सर्व माहीत आहे.
सर्वज्ञ आहेत ते. तुम्ही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला सर्व समजावून सांगतो. तुम्ही चिंता करू नका. बघितलं, डोंट वरी. जेव्हा एखाद्याची आध्यात्मिक उन्नती होणार असेल तेव्हा त्याच्यामध्ये कामवासना आणि प्रेम अतिशय असते. या कामवासनेचे प्रेमात परिवर्तन केले पाहिजे. कामवासना स्थूल इंद्रियांची तहान आहे. ह्या स्थूल देहाची ती तृष्णा आहे आणि प्रेम ही आत्म्याची तहान आहे. म्हणजे स्थूल देहाची जी तहान आहे तिला तुम्ही आत्म्याच्या तहानामध्ये कन्व्हर्ट करा. हो की नाही? मला तुमच्याविषयी सर्व माहित आहे. मी तुम्हाला आध्यात्मिक सहाय्य करेल. बाबा असं नाही म्हणत की ह्याच्याकडनं चूक झाली आहे, हा पतित आहे, कामातून गेलेला आहे, युजलेस आहे, असं नाही बाबांनी त्याला म्हटलं. तर बाबांनी त्याला समजून घेतलं, त्याची असहायता समजून घेतली आणि त्याला त्याच्यावरचा मार्ग दाखवला. फिरून उठण्याचा प्रयत्न न करू शकण्या इतके तुम्ही पतित आहात असे स्वतःला कधीही वाटून देऊ नका. तुम्हाला जाणीव आहे ना तुमच्याकडनं चूक झाली, म्हणजे तुम्ही स्वतःला सुधारू शकता. मी सुधरूच शकत नाही इतकं तुम्ही स्वतःला पतित समजू नका असं बाबा त्याला सांगतात आणि त्याची निराशा घालवायचा बाबा प्रयत्न करतात. बघा, ईश्वर आणि त्याचं जे आभाळा एवढं मन आहे, व्यष्टी मन, त्याचं युनिव्हर्सल माइंड, त्याची प्रचिती इथे येते. पुढचा प्रश्न आहे, एक ख्रिश्चन धर्मोपदेशक आपल्या डॉक्टर मित्राबरोबर बाबांच्या भेटीस आला असता झालेली प्रश्न उत्तर. एक पोप आहे, ख्रिश्चन धर्मोपदेशक आहे, ते बाबांच्या भेटीला त्यांच्या डॉक्टर मित्रासोबत आले. तेव्हा जे काही त्यांचे प्रश्न उत्तर झाले ती अशी. त्यांनी प्रश्न विचारला, अत्यंत ट्रिकी प्रश्न आहे. ख्रिश्चन लोकांच्या दृष्टीने ख्राइस्ट हा एकच महापुरुष आहे, कारण त्याच्यात वैशिष्ट्य आहे. पहा, तो स्वतः समोरून बाबांना विचारतोय, तुमचाही तसाच विश्वास आहे काय? बाबांना विचारलं त्याने की आमच्या दृष्टीने ख्राइस्टच महापुरुष आहे, त्याच्यात तसं वैशिष्ट्य आहे, तर तुमच्यात ते नाही असं तो म्हणत नाहीये डायरेक्ट. तो इनडायरेक्टली म्हणतो की तुमचा स्वतःचाही तुमच्यावर असाच विश्वास आहे का असं विचारलंय. खोचक प्रश्न. साधारण माणसाला कुणी काही खोचक विचारलं तर डोक्यात जातं ना, राग येतो, अपमान वाटतो, चीड येते, तर नाही होऊ द्यायचं. बाबा काय उत्तर, त्याला सुंदर उत्तर बाबांनी दिलंय. त्याचे वैशिष्ट्य त्याच्या जाणीवेच्या आणि अवस्थेच्या दृष्टीने, कुणाचं ख्राइस्टचं वैशिष्ट्य त्याची जी जाणीव आहे म्हणजे कॉन्शियसनेस आहे, तो ख्राइस्ट कॉन्शियसनेस म्हणजे मी अवतार आहे, मीच तो ईश पुरुष आहे ही जाणीव, आणि त्याची जी अवस्था होती. पण त्यांनी ख्राइस्टनी स्वतःला 5व्या भूमिकेत स्थिर करून स्वतःचं कार्य केलं असंही बाबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्याने 5व्या भूमिकेत स्वतःला स्थिर करून कार्य केल्यामुळेच असेल कदाचित की त्याने कधी म्हटलं नाही मी अवतार आहे, पण मी त्याचा पुत्र आहे, मी त्याचा संदेशवाहक आहे असं म्हटलेलं आहे. कारण त्याने स्वतःला 5व्या भूमिकेत स्थिर केलेलं होतं असं बाबांनीच एका ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे बाबा सांगतात, मुसलमान फक्त महम्मदालाच मानतात व पारशी लोक झरतुष्ट्रला, हिंदू कृष्णाला आणि बुद्ध धर्म अनुयायी बुद्धालाच ईश्वर तुल्य समजतात. प्रत्येक धर्माचा माणूस आपलाच जो प्रेषित आहे त्यालाच ईश्वर समजतो. प्रत्येक म्हणतो की माझ्या आदर्शातच वैशिष्ट्य आहे. बाबा पुढे म्हणतात, फार छान आहे, पण याविषयी इतकं स्तोम का? नावात काय आहे? खरे महत्व जीजसच्या चरित्राला आहे. ते जे चरित्र जगला, जे जीवन जगला, ख्राइस्टचा उपदेश समजून त्याचे खरे महत्व जाणण्याकरता त्याप्रमाणे वागले पाहिजे असं बाबा त्या धर्मोपदेशकाला सांगतात की जे ख्राइस्टचा उपदेश आहे त्याप्रमाणे वागा. केवळ समारंभ, भाषण, चर्चा, टीका यामुळे ख्राइस्टचे खरे महात्म्य प्रत्ययास येत नाही. हे सगळं करून ख्रिस्त समजतो का? तो अनुभवायला येतो का? नाही. प्रेम करा असा एकाच साध्या गोष्टीचा ख्राइस्टने उपदेश केला. ख्राइस्टने काय केलं? तुमच्या शेजाऱ्यावरही प्रेम करा. कुणी तुमच्या एका थोबाडीत मारले तर तुम्ही दुसरा थोबाड पुढे करा. म्हणजे काय? की तुमच्या दुश्मनावरही प्रेम करा. बाबांनी काय सांगितलं? हेच सांगितलं. पण त्याच्या फारच थोड्या अनुयायांमध्ये प्रेमाची वाढ झालेली दिसते.
बाबा त्याला सांगतात त्या तो ख्रिस्ती धर्मोपदेशकाला की खूपच कमी ख्रिस्ती लोकांमध्ये हा संदेश त्यांनी प्रेमाची वाढ झालेली दिसते. ख्राईस्टचाही संदेश हाच होता प्रेमाचा. बाबांनी स्वतःबद्दल इथे काहीही म्हटलं नाही. त्यांनी जे सांगितलं तुम्हाला काय वाटतंय, तुमचा काय विश्वास आहे त्या ख्राईस्टच्या सांगण्याबद्दलचा, तर बाबांनी फक्त ख्राईस्ट बद्दल त्याला सांगितलं आणि खूप सुंदर सांगितलं. पुढचा प्रश्न आपण घेऊया. ख्रिश्चन धर्मात प्रेमाचे स्थान कोणते आहे? बाबा, प्रेमात निस्वार्थ सेवेचा आणि वासना त्यागाचा समावेश होतो. शुद्ध प्रेमात सर्व गोष्टी अंतर्भूत आहेत. प्रेमात इतर सर्व गुणांचा विलय होतो, म्हणजे नाश होतो, त्याचा समावेश होतो, सामावून घेतलं जातं. का? कारण ते दैवी प्रेम आहे. परंतु हल्ली लोक काममूलक प्रेमालाच खरे प्रेम समजतात. ते बरोबर नाही. प्रेम शुद्ध असावयास पाहिजे. किती छान. पुढचा प्रश्न. पण असे शुद्ध प्रेम सद्गुरूच्या सहाय्याशिवाय शक्य नसते. असं कोणी प्रश्नकर्त्याने विचारलं की असं शुद्ध प्रेम हे सद्गुरूच्या मदतीशिवाय शक्य नसतं. बाबा म्हणतात, ईश्वर बाहेर आहे, आतही आहे. त्याचा शोध स्वतःमध्येच का नाही करू? आपण ईश्वराच्या कृपेची याचना करीत असतानाही ईश्वर कृपा करीत नसला तर अशा प्रकारच्या ईश्वराविषयी तुम्ही काय म्हणाले? की ईश्वरावर तुम्ही कृपेची याचना करता, पण तो ईश्वर तो ऐकत नाही, तर त्याच्याविषयी तुम्ही काय म्हणाल? बाबा म्हणतात, लोक नुसतं तोंडाने बोलतात, पण ईश्वराची कृपा मिळवण्याची त्यांना खरी तळमळ नसते. नुसतं लोक म्हणतात मला ईश्वराची कृपा पाहिजे, होत नाही, पण ते फक्त तोंडाने बोलतात. त्यांना खरा ईश्वर पाहिजेच नसतो, त्याच्याविषयी तळमळ नसते. त्यांना पुन्हा ह्या बाह्य गोष्टी आणि भौतिक गोष्टीच हव्या असतात, त्याचीच आस असते. सर्वांमध्ये ईश्वर हा सार रूपाने असून तो अनंत आहे. सगळ्यांमध्ये ईश्वर आहे, तो अनंत आहे. व्यक्ती त्या अमर्याद महासागरातील बिंदू होत. ह्या सगळ्या व्यक्ती ह्या ईश्वर, हा जो ईश्वरूपी महासागर आहे, त्या महासागरातल्या आपण सगळे म्हणजे बिंदू आहोत. बिंदू पण नाही, बिंदूच्या वरचा जो बबल आहे, बुडबुडा, ते म्हणजे आपण आहोत. हे सगळे आपल्या दृष्टीवर अवलंबून आहे. तुम्हाला हे फूल फुलच वाटते, बाबा त्यांना सांगतात, तुम्हाला हे फूल फूल वाटतं, पण मला त्यात ईश्वर दिसतो. म्हणजे सर्व भूताठाई ईश्वर आहे हे सतत आपण जाणवलं पाहिजे, ते अनुभवलं पाहिजे, तसं समजून उमजून वागलं पाहिजे. तेव्हा आपल्याला शुद्ध प्रेम करता येईल. पुढचा प्रश्न आहे कला आणि ईश्वर प्राप्ती याच्याबद्दलचा छान प्रश्न आहे. एक कलेचा प्रेमी बाबांना भेटण्यास आला असता कलेत स्वतःचा आत्मा ओतला जातो, म्हणून मला कलेचे प्रेमी आवडतात असे बाबा म्हणाले. व मग खालील संभाषण झाले. प्रश्नकर्त्याने विचारले, बाबांनी मागेच सांगितलेलं, आपण मागेच हे बघितलेलं आहे की बाबांनी सांगितलं कलेमध्ये तो प्रेमी, कलेचा जो प्रेमी आहे, कलाकार आहे, स्वतःचा आत्मा ओततो आणि म्हणून मला कलाकार आवडतात. मग तो संगीत असेल, अभिनय असेल, कुठलाही असेल, काव्यरचना असेल. प्रश्नकर्त्यांनी प्रश्न बाबांना असा विचारला, आतापर्यंत मी कल्पनेच्या साह्यानेच कल्पनांच्या उगमस्थानाचा शोध करत आहे, परंतु कल्पना असते कलाकार म्हणजे, परंतु ईश्वरी तत्व सापडण्याचा दुसरा काही उपाय आहे का? मी एका चर्च करता चित्रे काढली आहेत, पण मला अधिक गंभीर दृष्टी यावयास पाहिजे. बाबांनी त्याला उत्तर दिलं, ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे. कलेतील स्फूर्तीचा उगम प्रेमात असेल तर ती कला मनुष्याला श्रेष्ठ भूमिका प्राप्त करून देईल. त्या कलेची भूमिका जी आहे, उगम आहे, ती स्फूर्ती पाहिजे. ती स्फूर्ती जी आहे ती प्रेमातून तिचा उगम झालेला असला पाहिजे. म्हणून कित्येकदा काही अगदी आवाज चांगला नसतो, हे असतो, पण जेव्हा प्रेमाने लोक बाबांचे भजन गातात तेव्हा काही महिने ते मनात घर करून राहतात. इथे बाबा सांगतात, कलेतील स्फूर्तीचा उगम प्रेमात असेल तर अशी कला मनुष्याला श्रेष्ठ भूमिका प्राप्त करून देते. कलेवरची प्रीती कायम ठेवा. कलेमुळे बाबा हे त्याला सांगतात, त्या कलाकाराला, जो चित्रकार आहे, कलेमुळे तुमच्या अंतर्जीवनातील नवीन दालन उघडेल. जेव्हा तुम्ही चित्र रंगवता
तेव्हा तुमच्या डोळ्यासमोरील विषय सोडून बाकी सर्व गोष्टी तुम्ही विसरून जाता. तुम्ही कलेशी एकरूप होता, तद्रूप होता. हीच तद्रूपता हवी आहे ईश्वर प्राप्तीसाठी. का? कारण त्यावेळी बाकी विषय डोक्याच्या बाहेर जातात. बाकी विषय, वासना, कुठल्याही लोक काही राहत नाही. म्हणजे तेवढे संस्कार कमी होतात. आणि कलेवर तुम्ही एकाग्रता केली म्हणजे ईश्वरावर एकाग्रता केली म्हणजे तेवढे तुमचे संस्कार ढिले होतात. अशा पद्धतीचं ते आहे. जेव्हा तुमचे सर्व लक्ष कलेत असते तेव्हा तुम्हाला स्वतःचेही मुळीच भान नसते. तेव्हा तुम्हाला स्वतःला तुम्ही विसरून जाता. स्वतःला विसरणं म्हणजेच ईश्वर प्राप्ती आहे. व जेव्हा तुम्हाला स्वतःचे भान नसते तेव्हा तुमचा अहंभाव कमी होतो आणि अनंत प्रेमाचा उदय होतो. अशा प्रकारची कला पाहिजे. मीच छान गातो, मला का नाही गायला मिळालं, मला किती नंबरला गायला मिळालं, की मला सतत का नाही गायला मिळत, हा नको. हा इथे अहम आला. कलेचा उगम प्रेमातून झालेला असला पाहिजे. त्याच्यात स्वतःला विसरून ती कला सादर केली पाहिजे. तेव्हाच अहंकार कमी होतो. जेव्हा कलेत अहंकार येतो तेव्हा ती कला राहत नाही आणि त्याच्यातनं हे सगळं प्रेमाचा उदय होत नाही. पण त्या अहंकाराचं नष्ट करणारी कला हवी, ती खरी कला. म्हणून बाबांसमोर गाताना कधी अगदी साध्या गायकाला पण बाबा खूप छान दाद देऊन जायचे. आणि अगदी प्रथित यश गायक जरी असेल पण तो जर अहमनिष्ठेने अगदी अहंकाराने गात असेल तर त्याला 1, 2, 3 गाणी म्हणायला लावून बाबा त्याची सुट्टी करून टाकायची. पूर्ण घेतलेल्या जेवढे तासासाठी त्याला कबूल केलं पैसे पूर्ण द्यायचे, पण 2-3 तासच गायला सांगायचे आणि त्याला सुट्टी करून टाकायचे. कारण बाबांना आवडायचं नाही, कारण तिथे त्याचा अहंकाराने तो गायलेला असतो. तर बाबा सांगतात जेव्हा कलेत तुम्हाला स्वतःचं भान नसतं तेव्हा तुमचा अहंकार कमी होतो आणि तिथे अनंत प्रेमाचा उदय होतो. आणि प्रेम उत्पन्न झाले म्हणजे ईश्वर प्राप्त होतो. कलेमुळे अनंत ईश्वराची कशी प्राप्ती होते हे आता तुम्हाला समजेल. पुढचा आहे 7 नंबरचा प्रश्न. इथे अहंकार आणि आत्मविश्वास याच्यात खूप छान एक थिन लाईन असते. आत्मविश्वासाने एखादं कार्य करणं आणि एखाद्या कार्याचा अहंकार बाळगणं थिन लाईन असते. आत्मविश्वासाशिवाय तुम्ही कार्य करू शकत नाही. मागे एका प्रकरणामध्ये तिथे बाबांनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही बाबांचं किंवा काही आध्यात्मिक कार्य करता किंवा निस्वार्थ सेवा करता तेव्हा तुम्हाला एक खोटा अहंकार बाळगावा लागतो, तेव्हा तुम्ही ते कार्य करू शकता. पण तो खोटा असतो तो टाकूनच दिला पाहिजे. इथे प्रश्नकर्त्याने विचारलंय, एक बाई आपल्या नट मुलाला घेऊन बाबांना भेटण्यास आली, त्यावेळी झालेला संवाद. त्यांनी प्रश्न विचारला, त्या बाईंनी प्रश्न बाबांना विचारला, मनुष्याला आपले ध्येय कसे साध्य करून घेता येईल? मुलाकडे बोट दाखवून, हा नट आहे. बाबांनी उत्तर दिलं. मुलास उद्देशून बाबा सांगतात, आत्म्याच्या अभिव्यक्तीचे कला हे उत्कृष्ट साधन असून ती इतरांना स्फूर्तिदायक होते. इतरांना त्या कलेतून स्फूर्ती होते. मग ती गायनाची असेल, चित्रकलेची असेल, अभिनयाची असेल. परंतु तुझी, बाबा सांगतात तिच्या मुलाला, जो नट आहे, तुझी अभिव्यक्ती अनिर्बंध होत नाही आणि अनिर्बंध झाल्याशिवाय ती कला उत्कृष्ट होणार नाही. तुझी अभिव्यक्ती अनिर्बंध होत नाही असे तुला वाटत असेल तर तू एक गोष्ट कर. बाबा त्याला सांगतात, रंगभूमीवर काम करण्यापूर्वी मी स्वतःचा भाव पूर्णपणे व्यक्त करू शकतो आणि करीन असे स्वतःचे मन तयार कर. पहा बघा, म्हणून बरेच लोक बाबांना सांगतात प्रॅक्टिकल गॉड म्हणतात. मेहर बाबा इज अ प्रॅक्टिकल गॉड. तर प्रॅक्टिकल सोल्युशन सुद्धा बाबा किती उत्तम प्रकारे त्याला दिलंय की त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास नाहीये, तो कमी पडतोय. म्हणून त्याला तो वाढवण्यासाठी किती महत्वपूर्ण बाबांनी हे प्रॅक्टिकल सोल्युशन दिले की जे सगळ्यांसाठी मार्गदर्शक आहे. तू स्वतःचे मन तयार कर, म्हणजे प्रत्येक वेळी केलेल्या अभिनयाने तुझा आत्मविश्वास अधिक दृढ बनेल. बहुधा मनच बंद असते. स्वतःच कमी समजून, म्हणजे इन्फेरिटी कॉम्प्लेक्स पण नको, किंवा भीतीमुळे, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंड नको की मला हे जमणार नाही असा न्यूनगंड नको, किंवा भीतीमुळे किंवा कामात आवड नसल्यामुळे बऱ्याचशा नटांना आपले काम उत्कृष्ट रीतीने करता येत नाही. बाबा सांगतात की बरेच नट आहे की त्यांच्या मनात भीती असते, माझं काम जाईल का, मला परत काम मिळेल की नाही, किंवा इतर काही भीती, किंवा काहींना आवडच नसते, किंवा त्यांना न्यूनगंड असतो की अरे एवढ्या मोठ्या नटासमोर मी कसा करणार.
तर अशामुळे काय होतं, बंधन येतं आणि कला अनिर्बंध पद्धतीने केली तरच ती उत्तम होते. कारण या न्यूनतेच्या भावनेमुळे अभिव्यक्तीस प्रतिबंध होतो. अभिनय करताना मी जगातील सर्वोत्तम नट आहे अशी कल्पना करून स्वतःचा भाव पूर्णपणे व्यक्त करावा. माझ्यासारखा मीच, दुसरा कोणी नाही, अशा आत्मविश्वासाने, आत्मविश्वास आणि अहंकार. एकदा कला केली की तुम्ही पोलाइट पाहिजे, नम्र पाहिजे, पण ती करताना त्याला ते सांगतात की तू आत्मविश्वासाने ती सादर कर. देर इज अ थिन लाईन, ती आपल्याला समज. अभिनय करताना मी जगातील सर्वोत्तम नट आहे अशी कल्पना करून स्वतःचा भाव पूर्णपणे व्यक्त करावा. मी तुला आध्यात्मिक स्वरूपाचे सहाय्य करीन. पहा बाबांचा ॲश्युरन्स बघा. पण तू स्वतः सर्वोत्कृष्ट नट समजत जा. जर ही समजूत अभिमानाने उत्पन्न झाली नसून स्वतःतील कर्तृत्व शक्तीच्या विमोचना करता ठेवली तर ती योग्यच आहे. बाबांनी हेही स्पष्ट केलं की हा आत्मविश्वास पाहिजे, अभिमान नाही. सॉरी, केवळ कला उत्तम सादर करण्यासाठी जो आत्मविश्वास जरूर आहे, त्या आत्मविश्वासासाठी ही भावना असेल आणि तेवढ्यापुरतीच ती ठेवली पाहिजे कर्तृत्व करण्यासाठी, कर्तृत्व शक्तीचं विमोचना करता, ती करण्याकरता, तरच ती योग्य आहे. त्याचा अहंकार होऊ द्यायला नको. पुढचं 8 नंबरचा प्रश्न. एक चित्रकार आपल्या 2 मुलांस घेऊन बाबांना भेटण्यास आला असता मी मनुष्यात अध्यात्म रंग भरवत असल्यामुळे मीही चित्रकारच आहे असे त्यास बाबा म्हणाले आणि नंतर खालील संवाद झाला. प्रश्न. मला अध्यात्म दृष्टी पाहिजे. बाबा. ती दृष्टी तुम्हाला येईल. सध्या तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा. नंतर याहूनही श्रेष्ठ भाव व्यक्त करावासा वाटेल तेव्हा तो आपोआपच तुमच्या चित्रात उतरेल. कला ही मनाचा आरसा असते. जेवढं तुम्ही मन जसं ठेवाल तशी तुमची कला तुमच्या कागदावर उतरेल. परवाच मी गणपतीला एका ठिकाणी गेले होते. यांचे मित्र आहेत सहस्रबुद्धे म्हणून. आता 73 वर्षाचे गृहस्थ आहे. गेल्या 48 वर्षापासून स्वतः ते मातीच्या म्हणजे शाडूच्या गणपतीच्या मूर्ती बनवून त्याचंच हे करतात. म्हणजे काय गणपती आणणं बसवणं हे नाही, पण एक त्यांनी असं सुरू केलं. कुठेही बाजारातून ते मूर्ती विकत आणत नाही, त्यात त्यांचा आत्मा ओतलेला असतो. आता त्यांच्या मुली शिकल्या, जावई शिकले, मुलींच्या मुली शिकल्या. तर परवा त्यांच्या नातीने केलेली मूर्ती मला त्यांच्याही मूर्तीपेक्षा आवडली. इतकीशी छोटीशी मूर्ती, इतकी सुंदर मूर्ती होती. इतका रिलॅक्स तो असा बसलेला, एक हात इकडे एक हात इथे, डोळे मिटलेले ना असा हात. मी म्हटलं किती सुंदर मूर्ती तू बनवलीस. 12वीतली मूर्ती आहे. म्हटलं ह्या मूर्तीत इतके सुंदर भाव आले की तुला चिंता आहे पण काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, रिलॅक्स राहा, डोंट वरी, बी हॅपी. आणि निश्चिंतपणा आणि तो रुबाब हे. ती पटकन म्हणे काकू माझ्याच मनातले ते सगळे भाव होते. हे काही मला माहित नव्हतं, तिचं नाव माहित नव्हतं, कितवीत आहे माहित नव्हतं. नंतर तिचं कळलं की ते 12वीला आहे आणि आता ते कसं पुढचं सगळं करिअरचं वगैरे त्याचं टेन्शन आणि या सगळ्या गोष्टी. तर कला ही तुमच्या मनाचा आरसा असते, ती त्यात तशी उतरली पाहिजे. फार सुंदर मूर्ती तिने बनवलेली. एनिवे पुढे आपण बघूया. तर ते बाबा सांगतात की ते जसे तुमचे भाव मनात असतील ते आपोआप तुमच्या कलेत उतरतील. प्रश्न. पुढचा प्रश्न. मलाही असेच वाटते, प्रश्नकर्त्यांनी सांगितलं, पण तरीही त्याची जिद्द तो सोडत नाही. पुढे तो काय म्हणतो, सॉरी, मलाही असेच वाटते. इथे त्याचा प्रश्न आहे, त्याला बाबांनी उत्तर दिलं. हिंदुस्थानात एक चित्रकार आहे. पहा फार महत्वाचं आहे. आता हे बाबा सांगतात ते घटनेतून कसं एक मेसेज जातो. आम्ही दोघेही तरुण होतो, बाबा सांगतात, तेव्हा तो मला आपली चित्रे दाखवत असे. ती चित्रे काहीतरीच असत, पण ती चित्रे चांगली नाहीत हे माहीत असूनही बाबा सांगतात मी त्याला ती चांगली आहेत असे म्हणून प्रयत्न चालू ठेवण्यास सांगितले. पुढे जवळजवळ 1 वर्षाने माझ्याकडे पुन्हा येऊन त्याला मला आणखी दुसरी चित्रे दाखवली. ती फारच उत्तम होती, परंतु बघा, मास्टर ऑफ मास्टर्स, परंतु तरीही ती फार चांगली आहेत असे मी त्याला सांगितले नाही. मी फक्त त्यास तो उद्योग चालू ठेवण्यास सांगितले.
आज तो तिकडील प्रख्यात चित्रकार आहे. तेव्हा तुम्हाला जशी प्रेरणा होईल तसेच करत बसा. त्याचा विचार नका करू. ते व्यक्त करताना की हे चांगलं होईल की नाही, ते लोकांना आवडेल की नाही, की हे असंच झालं का, याच्यावर काय टीका, अजिबात नाही. मी नेहमी विद्यार्थ्यांना पण सांगते, तुम्ही अभ्यास करताना एन्जॉय करा, विषय समजून घ्या, जाणून घ्या, खूप जाणा, 10 पुस्तकं रेफर करा, स्वतःच्या नोट्स करा, उत्तम अभ्यास करा. परीक्षा कशी जाईल, त्यात हा प्रश्न येईल की नाही, मला उत्तर लिहिता येईल का नाही, हे विचार त्यात कॅल्क्युलेशन केलं तर तो अभ्यास परिपूर्ण होत नाही. तुम्ही केवळ अभ्यासाच्या दृष्टीने अभ्यास केला की आपोआप तुम्हाला उत्तर सापडतो. विषय समजला म्हणजे कसाही प्रश्न येऊ दे, तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येतं. तर बिलकुल बाबांनी इथे ते सांगितलं की तुम्ही सर्वस्व झोकून ती कला तुमची तिथे सादर करा, चालू ठेवा. आपोआप तुम्हाला त्याची प्रेरणा येईल. जेव्हा तुम्हाला जशी प्रेरणा येईल तसेच करीत असा आणि कालांतराने हळूहळू त्याची आपोआप वाढ होईल. कंसात सांगितलं, बाहेरची रमणीय निसर्गश्री हाताने दाखवून, बाहेरचं जे छान वातावरण आहे, हे बाहेरचं फॉरेन मधलं दिसते, बाहेरचं जे छान सिनरी आहे ती हाताने दाखवून बाबा त्याला सांगतात, बघा हे माझे चित्र तुम्हाला कसे आवडते, हे सर्व माझे चित्र आहे. बाबा सांगतात हे मी काढलेलं चित्र तुम्हाला कसं आवडलं, ही सिनरी. दॅट इज इनोसन्स. जो निखळपणा आहे, निव्वळपणा आहे, केवळता आहे, ती ईश्वराची इथे आपल्याला दिसते. 9वा प्रश्न, एक तत्वज्ञानाचा विद्यार्थी, फिलॉसॉफी. प्रश्न, दुर्गुणांचा अनुभव घेतल्याशिवाय मनुष्यात सद्गुण उतरू शकतील काय? बाबा त्याला सांगतात, दुर्गुण आणि सद्गुण या दोहोंचा अनुभव घेतल्यावरच या द्वंद्वाच्या पलीकडे असलेल्या अनंताचा प्रत्यय येतो. हे द्वंद्व आहे, आपण बघितलंय. हे द्वंद्व, चांगले वाईट अशा नावाचं प्रकरण पहिल्या भागामध्ये आहे, एकदा जरूर वाचा. चांगले वाईट, श्रीमंत गरीब, स्त्री पुरुष, हे सगळं द्वंद्व आहे. ते जेव्हा दोन्हीचा अनुभव आपण घ्याल तेव्हाच या द्वैताच्या पलीकडे जाऊन अद्वैताचा अनुभव आपल्याला घेता येईल. हेच त्याला बाबांनी इथे सांगितलंय की दोन्हीचा अनुभव घेतल्यावरच या द्वंद्वाच्या पलीकडे असलेल्या अनंताचा, ईश्वराचा प्रत्यय येतो. पुढचा प्रश्न, चर्चनिष्ठ धर्मात आणि ख्राइस्ट मध्ये काय फरक आहे? फार सेन्सिटिव्ह प्रश्न असायचे. बाबांनी उत्तर काय दिलं बघा, फार फार महत्वाचं उत्तर आहे. बाबा सांगतात त्यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे कर्मठपणा आणि ख्राइस्ट, स्वतः ख्राइस्ट जो चर्चनिष्ठ धर्म, असं त्याचं उत्तर होतं. चर्चनिष्ठ धर्म आणि ख्राइस्ट मध्ये काय फरक आहे? बाबा म्हणतात चर्चनिष्ठ धर्म आणि ख्राइस्ट मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ख्राइस्ट समारंभात सापडणार नाही, तर तो जीवनातच उतरला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, कलेचा इतिहास लिहिणारा एक मनुष्य. त्यांनी प्रश्न विचारला, जगातील दुःखाला कोणता उपाय आहे? आत्मदानाने ते नष्ट होईल काय? आता इथे आत्मदान हा शब्द आहे, बट समहाऊ मला असं वाटतं इथं आत्मज्ञान म्हणायचंय त्यांना. आत्मदान माहित नाही, पण त्यांनी असं इथे म्हटलेलं आहे की जगातील दुःखाला कोणता उपाय आहे? आत्मज्ञानाने ते जगातील जे दुःख आहे ते नष्ट होईल का? किंवा आत्मदानाने म्हणायचं असेल त्याला, बरोबरही असेल. उत्तर बाबांनी दिलं, होय, आत्मदानाने, बऱ्याच लोकांनी केलेल्या आत्मदानाने जगातील दुःख नष्ट होऊ शकतं. आता आत्मदान म्हणजे काय? निस्वार्थ त्याग, निस्वार्थ सेवा, स्वतःला विसरून दुसऱ्यांसाठी केलेलं कार्य. परंतु हा सार्वत्रिक प्रयत्नाचा प्रश्न आहे. तुमच्या स्वतःविषयी काय? बाबा सर्वज्ञ होते, बाबांना माहित असेल हा माणूस, म्हणून बाबांनी सांगितलं की हा सगळ्यांसाठी आहे, पण तुमचं स्वतःचं काय? तो माणूस हे असावा. बघा त्यांनी उत्तर कसं दिलं. ईश्वरासमोर सुद्धा लोक कशी ऑनेस्ट नसतात. त्या प्रश्नकर्त्याने पुन्हा सांगितलं, मला स्वतःविषयी इतकी फिकीर वाटत नाही. आता इथे जेव्हा बाबा सार्वत्रिक प्रयत्न म्हणतात तेव्हा ते कुठलं गाव आहे, तिथल्या महिलेने स्वतः कष्ट करून गावासाठी संपूर्ण पाण्याचा प्रबंध केलाय. कुठलं दुसरं गाव आहे, त्या सगळ्या गावकऱ्यांनी मिळून स्वतः कष्ट करून गावासाठी रस्ता केलाय. हे सार्वत्रिक आत्मज्ञानाने इतरांचं दुःख कमी करण्याचं उदाहरण.
तर बाबांनी त्याला उत्तर दिलं. तो जेव्हा म्हणतोय की मला स्वतःविषयी इतकी फिकर वाटत नाही, तेव्हा बाबांनी दिलेलं उत्तर, इतरांची निस्वार्थ सेवा करण्याची तुमची इच्छा असली तरी तुम्हाला स्वतःचा प्रश्न टाळता येणार नाही. कारण दुसऱ्यांच्या हिताकरता तुम्ही स्वतः जो प्रयत्न करता त्याचा सामाजिक परिणाम होतो. एखादा रक्तपितीचा रोगी निरोगी लोकांच्या गर्दीत मिसळला तर त्या स्पर्शजन्य रोगाने सर्व वातावरण दूषित होईल. त्याचप्रमाणे ज्या मनुष्यामुळे वातावरण सुगंधयुक्त होते तो इतरास आनंदच देईल. तेव्हा व्यक्तिविषयक प्रश्न म्हणजेच सामाजिक प्रश्न आणि सामाजिक प्रश्न म्हणजेच व्यक्तिविषयक प्रश्न. अत्यंत सुंदर उत्तर आहे. इतरांना मदत करण्याकरता तुम्ही स्वतः शक्ती आणि ज्ञान ह्याने संपन्न असलं पाहिजे. मी वाचेल, समजून घेऊन, मला समजलं तर मी तुम्हाला समजून सांगू शकेल. बाबा बुद्धी देतात तो आहेच, पण त्याच्यासाठी स्वतःही कष्ट करायला पाहिजे. तसंच बाबा इथे त्याला सांगतात. पुढचा प्रश्न, बरे स्वतःचा प्रश्न थोडासा बाजूला ठेव. तो काही सोडत नाही पाहतो. त्याला स्वतःबद्दल बाबा सतत सांगतायत आणि तो पुन्हा कसं त्याला टाळतोय तो बघा. पुढे तो म्हणतोय, बरे स्वतःचा प्रश्न थोडासा बाजूला सोडू. आपण दुसऱ्याला मदत करण्याची पराकाष्ठा करत असतानाही त्यांना प्रकाश मिळाला नाही तर काय करायचे? बाबा उत्तर देत आहेत. त्याचा अर्थ असा की तुमच्यात आनंद ज्या मानाने सुप्रतिष्ठित आहे तितका त्याच्यात नाही. परंतु प्रत्येकाचे अखिल जीवनातील एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे स्वतःला दुःख प्राप्त झाले तरी इतरांना आनंद देत राहणे. हे बाबांनी त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि बाबांनी नेहमी सांगतात, आपण पाहिलेलं आहे, यू शुड मेक देम हॅपी ॲट युअर ओन कॉस्ट. स्वतः दुःख सोसून आपल्याला स्वतः सेफ राहून दुसऱ्यांची सेवा करायची असते ना. पुढचा प्रश्न आहे, केव्हा केव्हा परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे मनाला विषाद वाटतो. वसुधाताई पट्टेवार नेहमी हा प्रश्न विचारतात की प्रतिकूल परिस्थितीमुळे मनाला विषाद वाटतो. त्याला बाबांनी उत्तर दिले, पण आता हे सर्व बदलून जाईल. तुमची अंतःकरण प्रवृत्ती उत्तम आहे. मला तुम्ही फार आवडता. किती छान. प्रत्येक मनुष्यातच काही दोष असतात, पण खरे महत्व अंतःकरणाला आहे. बाबा किती समजून घेत आहेत त्याला. कंपॅशनेट फादर हे जे ते चित्र बाबांचं इथं दिसतं की सगळ्यांमध्ये दोष असतात, पण ते दोष दूर करायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, स्वार्थाचे मूळ काय? त्याला बाबांनी उत्तर दिले, स्वार्थाच्या मुळाशी वासना असते. 2 कुत्र्यांनी हाडाचा एक तुकडा पाहिला तर ते भांडतात. फार छान समजून सांगितलं स्वार्थ काय ते बाबांनी. ह्या माध्यमातून अधिक चांगलं कळतं. कारण त्या दोघांनाही, दोन्ही कुत्र्यांना तो हाडाचा तुकडा हवा असतो. त्या दोघांनाही तो हवा असतो. दोघांनाही तो स्वतःलाच मिळावासा वाटतो. बरे त्यांनी दोघांनी तो हाडाचा तुकडा पाहिला नाही म्हणून त्यांचे भांडण झाले नाही तरी त्यांच्यात वासना शिल्लक असतेच तो हाडाचा तुकडा प्राप्त करण्याची. लोकांच्या भीतीचे मूळ काय आहे? त्यांना हव्या त्या वस्तू निघून जातील म्हणून त्यांना भीती वाटते. अंतःकरणाचे आध्यात्मिक परिवर्तन हाच निर्भय होण्याकरता एक उपाय आहे. अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, त्यानेच लोकांचे खरे समाधान होईल. लोक मद्यपान का करतात? दिवसभर काम करून थकलेल्या शेतकऱ्यांना काहीतरी उत्तेजक पदार्थ पाहिजे असतात, पण त्यांना त्याच्या ऐवजी दुसरे काही मिळेल तर ते समाधान पाहून उत्तेजक पदार्थांची हाव सोडून देतील. तेव्हा वासनेमुळे उत्पन्न होणारी भगभग शांत होण्याकरता आत्मा अनावृत्त झाला पाहिजे. अनावृत्त झाला पाहिजे म्हणजे त्या आत्मावर हे जे वासनांचं, लोभाचं आवरण आहे, ओझं आहे, ते निघून तो आत्मा उघड झाला पाहिजे. तो झाकलाय ह्या वासनेच्या ह्याच्यात, तो अनावृत्त झाला पाहिजे. वासना, लोभ हे स्वार्थाचं मूळ आहे. ते गेलं तर आत्मा उघड होईल. पुढचा प्रश्न आहे, पण स्वार्थ व वासना दृढमूळ असतील तर आत्मा अनावृत्त कसा होईल? जर स्वार्थ आणि ह्या वासना पक्क्या असतील तर तो आत्मा उघड कसा होईल? असं इथे प्रश्न विचारलेला आहे. त्याला बाबा उत्तर देतात, हे सर्व प्रेमानेच सुसाध्य होईल. सब दुखो की एक दवा, रामबाण उपाय प्रेम.
निस्वार्थ प्रेम दैवी प्रेम. प्रेमाने सुसाध्य होईल. प्रेमामध्ये भिन्न अंतःकरणात ऐक्य उत्पन्न करण्याची शक्ती आहे. पुढचा 11वा प्रश्न आहे. आय एम सॉरी मी जरा फास्ट घेत आहे. एका भक्ताचा बाबांच्या भक्ताचा मुलगा प्रश्न विचारतो, बाबा मला सुख कसे प्राप्त होईल? तेव्हा बाबा त्याला उत्तर देतात. पहा, मी फक्त वाचते, नाही कळलं तर सांगा. आज आपण केतकीची विनंती करू की प्रार्थनेनंतरही तिने 5-10 मिनिटात थोडा आपल्याला आजच्या दिवस वेळ द्यावा शक्य असेल तर. प्रत्येक जण न कळत किंवा मुद्दाम कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये सुखाचा शोध करत असतो. तू आपल्याच तऱ्हेने सुख शोधित आहेस. खुनी मनुष्य देखील सुख शोधत असतो. खुनी मनुष्य सुद्धा खून करण्यामध्ये स्वतःचं सुख शोधत असतो. प्रत्यक्ष खुनाच्या कृत्यात ते मिळेल असे त्यास वाटते, म्हणूनच तो खून करतो. एखादा मनुष्य खून का करतो? मत्सरामुळे किंवा द्वेषामुळे. आणि खून केला तर सुख मिळेल असे त्यास वाटते, म्हणून तो आपल्या द्वेषाने किंवा मत्सराने प्रेरित होऊन सूड उगवतो. एखादा मनुष्य आत्महत्या का करतो? त्यात सुख मिळेल असे वाटते, म्हणून. एखाद्या मनुष्यास मद्यप्राशनाने सुख मिळेल असे वाटते, म्हणून तो मद्यप्राशन करू लागतो, परंतु म्हणजे दारू पिऊ लागतो. परंतु त्यास असे कोणते सुख मिळते आणि ते किती काळ टिकते? हे सगळं केल्याने काय सुख त्यांना मिळतं? ते किती काळ टिकतं? केवळ जोपर्यंत त्या मद्याची धुंदी त्यावर असते तोपर्यंतच. ती एकदा नाहीशी झाली म्हणजे त्याला निराश, दीन आणि भग्न हृदय असं वाटतं. जोपर्यंत त्या दारूची नशा आहे तोपर्यंतच. कामवासने संबंधी म्हणजे विषय वासने संबंधी, शरीर सुखासंबंधी देखील असंच आहे. केवळ ते शरीर सुख, केवळ त्या क्षणी जे सुख मिळते तेवढ्यासाठी मनुष्य उपभोग घेण्यास प्रवृत्त होतो. परंतु कोणत्याही कृत्यापासून जे सुख मिळते ते केवळ तात्पुरते असते. जेव्हा ते भोगून संपते तेव्हा तो पुन्हा दीन होऊन बसतो. खरे सौख्य निराळेच असते, त्यात कधी बदल होत नाही. हे सगळं खोटं आहे, तात्पुरतं आहे. खरं सुख असं नाही, ते अक्षय असतं, अनंत असतं, टिकणारं असतं, क्षणभंगूर नसतं. खरे सौख्य निराळेच असते, त्यात कधी बदल होत नाही. अगर ते कधी खंडतही नाही म्हणजे विभाजत नाही. ते अनंत आणि चिरंतन आहे, कायम टिकणार आहे आणि ते तुझ्यातच आहे. हे अनंत सुख टिकणारं सुख तुझ्यात आहे. ते सुप्त असून खुले करावयास पाहिजे. ते झोपलेलं आहे, ते जागृत नाही, त्याला उघड कर. एकदा ते खुले झाले म्हणजे मग निरंतर आनंदच आहे. मी सौख्याचा उगम आणि आनंदाचा सूर्य आहे, परंतु तुझ्यात व त्या सूर्यात पडदा असल्यामुळे तो तुला दिसत नाही. पडद्यामुळे तो दिसत नाही म्हणून तो नाहीच असे तू म्हणू शकत नाही. सर्व जगाला प्रकाशमान करणारा तेजस्वी सूर्य तिथे आहेच, पण त्याच्या किरणास आपल्या अज्ञानरूपी पडद्याने प्रतिबंध करून त्याची किरणे तू तुझ्यापर्यंत येऊ देत नाही. सूर्य म्हणजे ईश्वर, अज्ञान म्हणजे पृथकत्वाचं, तो वेगळा आहे, मी वेगळा आहे, हे अज्ञान. तो पडदा तू काढून टाक, अलगत्वाचा पडदा काढून टाक, म्हणजे तुला सूर्यदर्शन होईल, म्हणजे ईश्वर प्राप्ती होईल. तो पडदा फाडून आनंदाची प्राप्ती होण्याकरता मी तुला मदत करील असं बाबा त्याला सांगतात. मला तू प्रिय आहेस, कसं त्याचं मनोधैर्य वाढवतात. मी सर्वांवर प्रेम करतो, सुखी पापी असो पुण्यवान असो, मी सगळ्यांवर प्रेम करतो. पुढचा आणि शेवटचा प्रश्न 2 मिनिटात मी संपवायचा प्रयत्न करते. आय एम सॉरी. आपण प्रश्न उत्तर आयदर हे संपल्यावर घेऊ किंवा पुढच्या ह्याला घेऊ. 12 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न, ज्या समग्र पूर्णते आज प्रार्थना सुमनताईंना दिली. ज्या समग्र पूर्णतेचा व्यक्ती हा एक भाग आहे, त्या पूर्णतेशिवाय दुसरे असे काही व्यक्तीचे ध्येय असू शकते काय? व्यक्तीने स्वतःच एकट्यालाच मुक्ती मिळवण्याची इच्छा ठेवणे रास्त आहे काय? त्या समग्र पूर्णतेत मिसळून जाऊन तिच्या करताच जगण्यामध्ये मनुष्याच्या जीवनाची परिपूर्ती आहे व मनुष्य हा केव्हाही त्या पूर्णतेचा अंशच राहील असे वाटते. त्याला बाबांनी उत्तर दिलंय. व्यक्तीविषयी विचार करताना आपण एकदम एखाद्या मर्यादित वस्तूचीच कल्पना करतो, तेव्हा ती व्यक्तीच अमर्याद समग्र पूर्णता असू शकत नाही.
व्यक्ती त्या समग्र पूर्णतेत मिसळून गेली पाहिजे, हे तुमचे म्हणणे बरोबर आहे. कारण आत्मा अनंत आहे, परंतु इतक्याने सर्व भागत नाही. ती समग्र पूर्णता सागराप्रमाणे असून व्यक्ती हा त्या सागरातील एक बिंदू आहे. हा बिंदू सागरापासून विलग्न होऊन पुन्हा त्यात मिसळून जातो. परंतु हा बिंदू पूर्वी सागरात मिळालेला होता, त्याचप्रमाणे जर तो पुन्हा मिसळून गेला तर तो विलग्न होण्याचा हेतूच काय, जीवात्म्याचा हेतूच काय, हा उत्क्रांतीचा सगळा पहपट पसारा कशाला? जेथून आपण निघालो तेथेच परत आलो तर उत्क्रांती विफल होईल. तेव्हा व्यक्तीने आपले व्यक्तित्व कायम ठेवून समग्र पूर्णतेशी असणाऱ्या आपल्या ऐक्याचा अनुभव जाणीवपूर्वक घ्यावयास पाहिजे. ह्याप्रमाणे ख्राईस्टला ईश्वराचा अनुभव ख्राईस्ट म्हणूनच येतो. तुम्हालाही स्वतःच परमेश्वर असल्याचा अनुभव येईल. हा प्रत्येकाकरता स्वतंत्र राहील. थँक्यू सो मच बाबा. थँक्यू ऑल. सुमनताई प्लीज प्रार्थना कराल. जय बाबा. पुस्तक वाचून पूर्ण झालंय. ह्याच्याबद्दल थोडं 2 मिनिटं मी प्रार्थनेनंतर बोलेल, केतकीच्या परवानगीने. सुमनताई जय बाबा, प्रार्थना कराल. थँक्यू. जय बाबा. सुमनताई चौधरी प्रार्थना सुरू करा. 7 वाजले आहेत. प्लीज. हा, आता बोला. आता तुमचा आवाज आला. व्हिडिओ पण चालू करा. तुमचा व्हिडिओ करणारा तू अनादी व अनंत आहे. तू अद्वैत आणि अतुलनीय आहे. तुझा ठाव कुणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रण नाही, अभिव्यक्ती नाही, अमर्याद आणि अगाध आहे. तर्क व कल्पना या पलीकडे आहे. तू अविभाज्य आहे. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होता, तू सतत आहेस व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहे, सर्वात आहे आणि सर्व ठिकाणच्या तसेच सर्वांच्या पलीकडेही आहे. तू आकाश मंडळात आहे, पाताळात आहे. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहे. पलीकडेही आहे. अगोदर असून स्वतंत्र आहे. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहे. तू सर्व मनांचा व हृदयांचा सर्व ज्ञान, अपरिमित शक्ती आणि असीम आनंद आहे. तू ज्ञान सिंधू आहे, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहे. वर्तमान भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहे. अनंत गुण तू आत्म्यांचा आत्मा आहे. सत्य, ज्ञान व आनंद याची त्रयी तू आहे. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहे. श्रेष्ठ व श्रेष्ठ आहे. तू प्रभू व परमेश्वर आहे. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहे. तू परब्रह्म आहे. तू अल्लाह, इलाही, यजदार, आहुर्मल, तू प्रियतम परमेश्वर आहे. अर्थात पुजारी किंवा एकमेव दया सागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापाबद्दल आम्हाला पश्चाताप, असत्य, अन्याय आणि अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल, करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप, विचार तसेच द्वेष व तसेच प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही
तुझ्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप आहे. करून दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्या दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल आणि कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप. प्रभुराज त्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा. परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तुझा त्यातूनही अधिक प्रेम आम्ही तुझ्याशी एकरूप होण्यास पात्र होईपर्यंत करीत राहावे यासाठी आम्हा मदत. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा यासाठी देखील आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. प्रेमावतार मेहर बाबा की जय. मौनावतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. 18 पुराणे शास्त्रे साहित्य वेदही थकले चार. तुझा थांबना कुणाला लागला, महिमा देवा दीन दयाळा परम कृपाळा. दीन दयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया. मिहिर प्रभु आरती घ्याया. मिहिर प्रभु आरती घ्याया. धुतले मन अनुतापाचे वरती आसन. प्रीती भक्तीचे हे आम्हा, भक्तीचे हे आवाहन. बसा दयावर या. मिहिर प्रभु आरती घ्याया. मिहिर प्रभु आरती घ्याया. शरीरामधला धूप दीप ऊन उजळला. अवघे जीवन नैवेद्याला. अवघे जीवन नैवेद्याला. अर्पण ही काया. मिहिर प्रभु आरती घ्याया. मिहिर प्रभु आरती घ्याया. काय मागू मी कुठला हेतू, मागितल्या विन सर्व दिले तू. एक मागतो तरी परंतु, एक मागतो तरी परंतु तुझी कृपा छाया. प्रभु आरती घ्याया. मिहिर प्रभु आरती घ्याया. शब्द पांगळे अपुरे पडती, मुक्या भावना उठी अडती. कशी गाऊ मी तुझी आरती, कशी गाऊ मी तुझी आरती. तुझ
ये गावया वीर प्रभु आरती ध्याया वीर प्रभु आरती ध्याया दीन दयाळा परम कृपाळा दीन दयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया वीर प्रभु आरती ध्याया वीर प्रभु आरती ध्याया वीर प्रभु आरती ध्याया। अवतार मेहर बाबा की जय। थैंक यू बाबा की जय। अवतार मेहर अध्यात्म पर लेख आणि संदेश पुस्तक संपूर्ण जय बाबा। जय बाबा। खूप छान प्रार्थना पण आरती पण